वारे साहेब चालू करा. माझा व्हिडिओ हे केलेला आहे. एकच मिनिट. चालू केला मी. सर्वांना नमस्कार. SM जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या वतीनं जी शेती, माती, पाणी आणि रोजगार ही वेबिनारच्या थ्रू होत असलेली व्याख्यान मालिका, तिचा आजचा हा शेवटचा दिवस आहे. मागचे 5 दिवस आपण शेतीशी संदर्भात वेगवेगळ्या विषयांच्या वरती महाराष्ट्रातल्या अतिशय नामवंत आणि अभ्यासू वक्त्यांच्याकडून अनेक वेगवेगळे मुद्दे समजून घेतलेले, ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे होणारा रोजगारावरचा परिणाम असेल किंवा महाराष्ट्राचे माजी अतिरिक्त मुख्य सचिव यांच्याकडून शेती क्षेत्राच्या भवितव्याबद्दलचा विचार असेल, आणि त्यानंतर मागचे 2 दिवस आधी सुनील पोटे आणि त्यानंतर माननीय शिंदे यांच्याकडून शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या संदर्भामधले त्यांचे अनुभव आणि त्या क्षेत्रातला बाकी सर्व तपशील आपण समजून घेतलेला. आज या व्याख्यान मालिकेचा शेवटचा दिवस आहे. 5 दिवस नियमितपणे हजेरी लावलेले आणि आज आलेले अशा सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. Kisan.netचे अतुल मारणे, दीपक अशा सर्व सहकाऱ्यांनाही त्यांच्या Kisan.netचा धन्यवाद देतो. माझे राष्ट्रसेवा दलातले सहकारी सुजय ठाकूर, महादेव पाटील, उमेश कदम, सुहास कोते असे सर्वजण आहेत. सर्वांना या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो, धन्यवाद देतो. आज शेवटच्या दिवशी आपल्याकडे शेतमाल बाजारभावाच्या अनुषंगानं आपल्या अनुभवाच्या आधारे संवाद करण्यासाठी आलेले आहेत दीपक चव्हाण सर. दीपक चव्हाण सर हे 1999 पासून शेतकरी विषयक पत्रकारितेमध्ये कार्यरत आहेत. शेतकरी विषयक पत्रकारिता करत असताना अनेक दैनिकांच्या मध्ये आणि ॲग्रोवन सारख्या केवळ शेती विषयाला वाहिलेल्या दैनिकाच्या मध्येही त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्यानंतर 2012 पासून त्यांनी कृषीमाल बाजारभावाच्या संदर्भामध्ये स्वतंत्रपणे कृषीमाल बाजारभाव विश्लेषक म्हणून ते आता स्वतंत्रपणे कार्यरत आहेत 2012 पासून. त्याचबरोबर ॲग्रो बिझनेस डेव्हलपमेंट मॉडेल उभं करण्यासाठी सुद्धा ते वेगवेगळ्या पद्धतीनं मदत करतायत. आणि त्यांचं हे 1999 पासूनचं शेती क्षेत्रामधला जो सगळा अभ्यास आणि अनुभव आहे त्याच्या आधारे तो शेअर करण्यासाठी कृषीमाल बाजारभावांच्या बद्दल सातत्यानं वर्तमानपत्रांच्या मध्ये लेख लिहून एक प्रबोधनाची भूमिकाही पार पडत असतात. एका अर्थाने मी असं म्हणेल की SM जोशी सोशलिस्ट फाउंडेशनला जेव्हा ही वेब मालिका घ्यावीशी वाटली, त्याचं खरं म्हणजे मुख्य कारणच मागच्या वर्षभरात दीपक चव्हाण यांच्याबरोबर ज्या माझ्या सतत चर्चा होत होत्या त्या कारणीभूत आहे. एका बाजूला त्यांचा सर्व अनुभव ते शेअर करत होते आणि दुसऱ्या बाजूला आम्ही महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणांच्यासाठी महाराष्ट्रातल्या 12 शहरांच्या मध्ये जे बेरोजगार मेळावे घेतले होते त्यातून तरुणाईबरोबरचे आमचे अनुभव आम्ही
मी शेअर करत होतो. आम्हाला खरं म्हणजे फार पूर्वीच ही व्याख्यान मालिका पुणे शहरातल्या MPSC UPSCच्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी करायची होती. मात्र मग लॉकडाऊन नंतर सगळंच थांबलं आणि म्हणून मग दीपक चव्हाण आम्ही सगळ्यांनी मिळून आणि kisan.netच्या सहकार्यानं सर्वच शेतकऱ्यांच्यासाठी विद्यार्थ्यांच्यासाठी ही व्याख्यान मालिका आज होते. आज दीपक चव्हाण सर आपल्याबरोबर संपर्क साधणार आहेत. त्याचा उद्देश अतिशय स्पष्ट आहे की या पुढच्या काळात रोजगाराच्यासाठी शेती क्षेत्र हेच भविष्य असणार आहे आणि शेती क्षेत्रातल्या अतिरिक्त मनुष्यबळाला तिथून बाहेर काढण्यासाठी सुद्धा कृषी उद्योग हेच भविष्य असणार आहे. शेतीवर आधारित कृषी उद्योग आणि त्या क्षेत्रातलं हे एक अनुभवी नाव आहे. ते स्वतः बाजारभाव विश्लेषक आहेतच, पण त्याचबरोबर महाराष्ट्रातले अनेक कृषी क्षेत्रातले सामाजिक उद्योग जे आहेत त्याच्याशी त्यांचा सततचा संपर्क आहे आणि त्या आधारे ते आपल्याबरोबर हा संवाद करणार आहेत. मी आता अधिक वेळ न घेता त्यांना बोलावतो. तत्पूर्वी सर्व उपस्थितांना सांगतो की कृपया चॅटबॉक्समध्ये आपले प्रश्नोत्तर टाकू नयेत. क्वेश्चन आन्सर सेक्शन जो आहे या वेबिनारचा त्यात आपले प्रश्न टाकावेत. मी सर्वांचं पुन्हा स्वागत करून SM जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या वतीने स्वागत करून दीपक चव्हाण यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या मनोगताला सुरुवात करा. धन्यवाद सर. सर SM जोशी सोशलिस्ट फाउंडेशन आणि किसान.नेट यांच्या संयुक्त विद्यमाने गेली 5 दिवस आपण बघतोय की हा फेसबुक संवाद आणि हा ज्ञानयज्ञ असा आपण सुरू आहे आणि बऱ्याचदा शेती क्षेत्रातला एक एक्सटेन्शन ऍक्टिव्हिस्ट किंवा शेती तंत्रज्ञान सोप्या भाषेमध्ये सोप्या शब्दांमध्ये अगदी शेतकऱ्यांना सगळ्या लेअरच्या शेतकऱ्यांना समजेल या अशा प्रकारे शेतीतलं जे काही एकूणच ज्ञान आहे तर ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून जे काही वेगवेगळे प्लॅटफॉर्म आपण आज नव्याने हाताळतोय ते अत्यंत प्रभावीपणे आपल्याला दिसत आहे की अत्यंत चांगल्या पद्धतीने हे एक्सटेन्शनचं काम आज सुरू आहे. आणि सन्माननीय वारे सर आणि आमचं या संदर्भात नेहमीच जेव्हा बोलणं होतं तेव्हा त्यांच्या बोलण्यातनं जो मुद्दा आहे तो नेहमी तर तो बेरोजगारीचा समाजामध्ये निर्माण झालेल्या एकूणच जो काही अनरेस्ट आहे बेरोजगारीच्या निमित्ताने त्या विषयावर जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा याला सोल्युशन काय असं आपण नेहमी आता एक असं झालंय की एकूणच शेती क्षेत्रामध्ये आपण जेव्हा बोलतो की एक शब्द आपल्याला नेहमी ऐकायला मिळतो की ऍग्रेरियन क्रायसिस म्हणजे शेतीचा पेच प्रसंग आणि शेतीच्या पेच प्रसंगाची चर्चा ही जिल्हा स्तरावरच्या दैनिकापासून तर लोकसभेपर्यंतच्या सगळ्या माध्यमांमध्ये आणि व्यासपीठांमध्ये या चर्चा होत असते. आणि मी स्वतः आणि माझ्यासारखी आपण असंख्य असे सगळे लोक ज्यांची बॅकग्राऊंड शेतीची आहे थोडीफार आणि त्यांना असं वाटतंय की अरे आपण तर ह्या समस्येचा आपणही एक भाग आहोत कुठं ना कुठं आपण तर आपण पुन्हा समस्यांवर जी चर्चा सातत्याने प्रत्येक प्लॅटफॉर्मवर समस्यांवर चर्चा आपल्याला ऐकायला मिळते. मी तर असं पुढे म्हणेन की आपल्याकडे एकूणच युनिव्हर्सिटीज असतील आपल्याकडे एकूणच सगळ्या गव्हर्नमेंट संस्था असतील माध्यमं असतील तर समस्यांवर जणू काही आपल्याकडे PhD आहे लोकांची आणि पण मात्र सोल्युशन काय म्हणजे ज्याला मला नेहमी वाटतंय असं की आपल्या सोसायटीमध्ये सोल्युशन बेस्ड नॅरेटिव्हला जेवढा अग्रक्रम मिळायला पाहिजे तेवढा मिळत नाही आणि ज्यांनी असं सोल्युशन दिलेलं आहे अशा लोकांना मला असं वाटतं की अशा लोकांच्या म्हणण्याला सर्वाधिक प्राधान्य पाहिजे. अशा लोकांचा एकूणच ऍग्रिकल्चर क्रायसिस किंवा शेतीच्या पेच प्रसंगासंदर्भात जे लोक आता शेतीमध्ये सोल्युशन बेस्ड काम करतायत अशा लोकांचं म्हणणं काय किंवा त्यांना जो काही से मिळायला पाहिजे तर मला असं वाटतं की तो त्यांना से मिळत नाहीये आणि त्यामुळे आपल्याला फक्त समस्यांची चर्चा ऐकायला मिळते तर आणि त्याच्यावर सोल्युशन मात्र मिळत नाही हा एक भाग झाला याच्यातला. तर आपण सोल्युशन जेव्हा असं म्हणतो तर थोडासा मी नक्की आपला सध्या जो काही ऍग्रेरियन क्रायसिस आहे
तर त्याच्यामध्ये खास करून आणखी बेरोजगारीच्या विषयाने मी नक्की हे सांगेन की शेतीमध्ये खास करून बेरोजगारीमध्ये जे कॉन्ट्रीब्युशन आहे आज, तर ते शेती क्षेत्रातलं जास्त आहे. आणि ज्याला आपले पॉलिसी मेकर गेली काही दशकं आपण किंवा काही वर्ष आपण भारतातल्या जी काही बलस्थान आहे, आपण असं म्हणायचं की भारत हा तरुण लोकसंख्येचा देश आहे आणि त्याला डेमोग्राफिक डिव्हिडंड ही कन्सेप्ट अशी म्हटली जायची की आपलं लोकसंख्या, आपली तरुण लोकसंख्या हेच आपलं बलस्थान आहे. परंतु आज काय परिस्थिती आहे की हे डेमोग्राफिक डिव्हिडंड न ठरता हा डेमोग्राफिक डिझास्टर ठरतोय. कारण एकीकडे मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिसेस सेक्टर मधले तर जॉब जाताच आहेत, परंतु शेतीत सुद्धा फार मोठ्या संख्येने मोठी बेरोजगारी आपल्याला दिसते. मी तुम्हाला एक ऑब्झर्वेशन सांगेन, आपण कुठल्याही तालुक्याच्या गावी जा आणि तिथे 11वी आर्ट्सला किती ऍडमिशन्स आहेत याच्यावरनं कळेल आपल्याला की काय पद्धतीची बेरोजगारी आणि काय पद्धतीच्या बेरोजगारीमध्ये आपण पुढच्या काळामध्ये भर टाकतो आहोत. तर यामध्ये प्रश्न असा आहे की फार मोठ्या प्रमाणावर शेतीमध्ये आपल्याला शेतीतली बेरोजगारी दृश्य स्वरूपात तशी दिसत नाही, परंतु शेतीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला दोन प्रकारे ऐकू येते की एकीकडे शेतीत माणसे मिळत नाही, पण दुसरीकडे बेरोजगारीचं पण चित्र आपल्याला बघायला मिळते. याच्यात अनेक सीझनल पॅटर्न्स आहेत, अनेक गुंतागुंतीचा हा एकूणच विषय आहे. परंतु या सगळ्या गोष्टींकडे बघताना शेतीमध्ये रोजगार जास्तीत जास्त रोजगार कसा क्रिएट होईल आपल्या एकूणच इकॉनॉमीमध्ये, त्याच्यात शेतीचं कॉन्ट्रीब्युशन काय असेल या सगळ्या चर्चा आपण ऐकतो. आणि खास करून ज्या ज्या वेळेला आपण एकूणच आपल्या शेतीचा जो काही म्हणजे शेतीचा एकूणच जे काही आकारमान आहे, आज आपल्या भारताची लोकसंख्या समजा $2.5 ट्रिलियन असेल, तर त्याच्यामध्ये 350-400 बिलियन डॉलर्सची ही शेती एकूण शेतीचा जीडीपी आहे. आणि 15% साधारणपणे आपला 15 ते 16% दरम्यान आपला शेतीचा शेअर आहे एकूण जीडीपी मध्ये. आणि 50 ते 55% लोक त्यावर अवलंबून आहेत. म्हणजे 350-400 बिलियन डॉलर्सच्या जीडीपी मध्ये जगातला सगळ्यात मोठा लोकसंख्येचा 70 कोटी लोकसंख्या ज्याच्यावर अवलंबून आहे अशा शेती क्षेत्राला आपण रिप्रेझेंट करत आहोत. आणि खरं म्हणजे आपण एक विषय म्हणून मी सांगतोय की आपण ज्या प्लॅटफॉर्मवरनं बोलतोय आता फेसबुक, एकट्या फेसबुक कंपनीचं जे मार्केट कॅपिटलायझेशन आहे जगामध्ये, तर ते $600 बिलियन आसपास येईल आता. म्हणजे भारतीय शेतीच्या एकूण शेती जीडीपीच्या पेक्षा सुद्धा 50% फेसबुकचा एकूण जो काही मार्केट कॅपिटलायझेशन किंवा एकूण त्यांचा जो काही सेल्स आहे ग्लोबली, तर तो जास्त आहे. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अग्रक्रम असं वाटतं की प्रॉब्लेम आपल्याकडे आहेत. आपण आपलं स्थान आणि पोझिशन काय आहे हेही आपल्याला माहिती. आपण इथे की मग आता याचं काय करायचं आपण, किंवा आपण समस्या तर आपल्याला माहिती आहेत की एवढ्या मोठ्या शेतीचा हा जो काही मोठा भार आहे शेतीवर, एवढं तर काही शेती पेरू शकणार नाही. मग आपण करायचं काय, तर या सगळ्या शेतीतल्या लोकांना सर्व्हिसेस आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये पाठवायचं का, असा पॉलिसी मेकरकडनं सूर ऐकायला मिळतो. पण सर्व्हिसेस आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरची अवस्था आज काय हे आपण पाहतोय. आणि या सेक्टरसाठी लागणारे स्किल सेट तर शेती क्षेत्रातल्या लोकांकडनं अपेक्षित धरणं मला असं वाटतं की तेही एक प्रकारे चुकीचं होईल. मग शेवटी प्रश्न उरतोच की ह्या एकूणच समस्येचं करायचं काय. आणि आपण बघतोय की भारतामध्ये आज घडीला परिस्थिती अशी आहे की शेती क्षेत्रामध्येच एक फार मोठी सिच्युएशन आली की सप्लाय ग्लट, ज्याला आम्ही म्हणतो की पुरवठा वाढ किंवा उत्पादन वाढ. म्हणजे कांद्याचं उत्पादन वाढलंय, सगळ्याच कमोडिटीचं उत्पादन वाढलंय, दूध अतिरिक्त झालंय आपल्याकडे. म्हणजे ओव्हरऑल मी आपल्याला नक्की इथे शेतीचं जे काही एकूण अनालिसिस आहे त्याच्या संदर्भाने मी तुम्हाला एक सांगतोय की आपली शेती ही 4 प्रकारे आपण शेती जेव्हा बघतो त्या 4 सेगमेंट मध्ये आज एक्सेस उत्पादन वाढ आहे. तर पहिला सेगमेंट शेतीचा म्हणजे असं येतो की याला आपण ग्रेन्स ऍग्रिकल्चर म्हणतो. ग्रेन्स ऍग्रिकल्चर मध्ये कडधान्य, तेलबिया आणि हा एक मोठा पोर्शन येतो. म्हणजे अन्नधान्य, कडधान्य आणि तेलबिया, ज्याच्यामध्ये गहू तांदूळ असतील, सोयाबीन सारखे पिकं असतील किंवा हरभरा तूर सारखे पिकं असतील, असा एक ग्रेन्स ऍग्रिकल्चर येतो. त्याच्यानंतर दुसरा पार्ट येतो ऍग्रिकल्चरचा की हॉर्टिकल्चर ऍग्रिकल्चर. याच्यामध्ये टोटल फळं भाज्या हा एक वेगळा सेगमेंट आहे ऍग्रिकल्चरचा. एक तिसरा सेगमेंट आहे ऍग्रिकल्चर मध्ये अॅनिमल ऍग्रिकल्चर, ज्याच्यामध्ये पोल्ट्री, गोट्री, डेअरी असा जो एक मोठं आणि जो टोटल शेतीच्या जीडीपी मध्ये ज्याचा 30-35% पेक्षा जास्त वाटा आहे असा अॅनिमल ऍग्रिकल्चरचा एक सेगमेंट आहे. आणि चौथा सेगमेंट आहे इंडस्ट्रियल ऍग्रिकल्चर, ज्याच्यामध्ये कॉटन, ज्यूट आणि शुगर सारखे क्रॉप येतील.
बऱ्याचदा आपल्याकडे शेती संदर्भाने चर्चा होताना आपण जास्तीत जास्त धान्य आणि आधारभावावर जास्त चर्चा करतो की ज्याचं कॉन्ट्रीब्युशन 20% कमी आहे. तर शेती जेव्हा आपण अशी एक समग्र आणि ओव्हरऑल होल जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्या लक्षात येते की ह्या चारही सेगमेंटमध्ये आज घडीला असं दिसतंय की उत्पादनाची एक समस्या आपल्याला भेडसावताना दिसते. तर ही जी म्हणजे आपली देशांतर्गत डिमांड ज्या वेळेला म्हणजे कांद्यासारख्या पिकाबद्दल मी सांगेल की आपल्या कांद्यामध्ये जी एकूण आपली देशांतर्गत डिमांड आहे, देशांतर्गत आणि एक्सपोर्ट डिमांड जाऊन सुद्धा आपल्याकडे सरप्लस माल उरतोय. तर अशा केसमध्ये मग कांद्याचं काय करणार? किंवा कांदा हा प्रातिनिधिक आहे सगळ्याच कमोडिटीची अशी परिस्थिती आहे. आणि जसं मी म्हणतोय की आज 70 कोटी लोक ज्या एंटरप्राइज मध्ये आहेत त्या सगळ्या कमोडिटीची जी काही प्रोडक्शन कॉस्ट आहे तर प्रोडक्शन कॉस्टच्या खाली ऍक्च्युली आजचे मार्केट रेट्स आहेत. त्यामुळे या क्षेत्रामध्ये कसं काय अपॉर्च्युनिटी आहेत आणि कशा काय संधी आहेत असा पण प्रश्न उपस्थित होऊ शकतो. तर मला असं वाटतं की ही जी काही कंडिशन आहे, हे जे काही चित्र मांडलं, हे काही फॅक्ट्स आपल्याला माहिती पाहिजे म्हणून ह्या मांडल्या. परंतु तरी सुद्धा आपण जेव्हा या जसं विलास शिंदे साहेब म्हटले की प्रत्येक संकटामध्ये संधी असते, आपण कशी बघतो, आणि ते अगदी खरं आहे की याही पलीकडे जाऊन आपल्याकडे काही सोल्युशन्स आहेत का. आता आपण सर्वप्रथम मी कांद्यापासूनच आपण सुरुवात करूया की कांद्याचा जर प्रश्न आपल्याला डील करायचा असेल तर कसं डील करायला पाहिजे. तर कांद्याची जी काही व्हॅल्यू चेन आहे, पुरवठा साखळी आहे, त्याच्यामध्ये पहिली समस्या अशी आहे की आपल्याकडे स्टोरेजचं जे स्ट्रक्चर आहे आजच्या घडीला ते खूप पारंपरिक आहे, जुनं आहे आणि त्याच्यामध्ये सुधारणा होणं अपेक्षित आहे. आज कांद्याचं जे स्टोरेज स्ट्रक्चर आहे आज भारतामध्ये साधारणपणे 50 ते 60 लाख टन एवढं पारंपरिक स्टोरेज स्ट्रक्चर आता अस्तित्वात आहे. आणि हे सगळं पारंपरिक पद्धतीचे, याच्यामधला जो कांदा आहे तर तो साधारणपणे बघा आपण एप्रिल मे मध्ये स्टॉक केल्यावर तो पुढे आपल्याला दिवाळीपर्यंत कांदा त्या चाळीमध्ये टिकणं अपेक्षित असतं. पण प्रत्यक्षात होतंय काय की अनेक कारण आहेत, त्या अशा अनेक कारणांमुळे तो म्हणजे सर्वप्रथम तर स्टोरेज स्ट्रक्चर हे पारंपरिक, तर त्यामुळे तो कांदा 30 ते 40% कांदा सडून जातो त्यामध्ये. आणि मागच्या वर्षाची जी तेजी कांद्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात तेजी आली होती, तर ती अशा प्रकारचे कांदा श्रिंक होणं चाळीमध्येच आणि ऐन वेळेला तुटवडा निर्माण होणं, त्यात जर खरीपाचं पीक बाधित झालं तर पुन्हा ती समस्या आणखीन अधिक व्यापक होते. तर मग याच्यावर सोल्युशन काय, तर आपल्याकडे सोल्युशन असं आहे की आपल्याकडे कांद्याचं नवीन स्ट्रक्चर उभारण्याची फार मोठी गरज आहे. आणि आता त्याचं एक उदाहरण म्हणून मी सांगतोय, आपल्याकडे सह्याद्री फार्म प्रोड्युसर कंपनीने एक 400 टनाच्या चाळीचं एक मॉडेल निर्माण केलंय की ज्या मॉडेलमध्ये त्याला आपण एन्व्हायरमेंटल कंट्रोल म्हणजे EC एन्व्हायरमेंटल कंट्रोल असं मॉडेल त्यांनी टाटाच्या साहाय्याने डेव्हलप करायला घेतले. जर ते मॉडेल आपल्याकडे समजा गव्हर्नमेंटचा जर सपोर्ट मिळाला किंवा फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांनी जर किंवा फार्मर्सने एकत्र येऊन अशा प्रकारे स्टोरेज स्ट्रक्चर जर उभे केले तर आपल्याला कांद्याच्या समस्येची जी काही जो तीव्र चढ उतार होतात तर त्या तीव्र चढ उतारांपासून आपण आपल्याला शेतकरी आणि गव्हर्नमेंट किंवा ओव्हरऑल आपली जो ग्राहक आहे तो सुद्धा आपण सेट करू शकतो. याच प्रक्रियेमध्ये आणखीन एक पाऊल उचलले महाराष्ट्र महाफार्मर प्रोड्युसर कंपनीने. तर महाफार्मर प्रोड्युसर कंपनीने 1000 टन क्षमतेच्या नव्या पद्धतीचं चाळीचं स्ट्रक्चर निर्माण करायला घेतलंय. महाराष्ट्रामध्ये असे 1000 टनाची एक याप्रमाणे 25 चाळी आता राईट नाऊ उभ्या राहत आहेत. आणि हे मॉडेल संबंध नाशिक, पुणे, नगर या जिल्ह्यांमध्ये रेप्लिकेट होऊ शकतो. म्हणजे मला सांगायचं असं आहे की याच्यामध्ये जेव्हा आपण नवीन समस्येकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे की आपण जर स्टोरेज स्ट्रक्चर मध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट आणायला लागेल, तिथे नवीन रोजगार उभे राहू शकतील आणि खूप मोठ्या प्रमाणावर जे काही नॅशनल रिसोर्सेस वाया जातोय, म्हणजे समजा आज जर 60-70 लाख टनामध्ये 30% जरी वाया गेला तरी 20 ते 22 लाख टन कांदा हा वाया जातो. आता 20 ते 22 लाख टन कांदा वाया जाणं म्हणजे त्याच्यासाठी लागणारी खतं, मनुष्यबळ, सगळे रिसोर्सेस, मॅन पॉवर, आपली सगळ्या प्रकारची शेतकऱ्याची भावनिक गुंतवणूक सुद्धा असते त्या क्रॉपमध्ये आणि हे सगळं वाया जाते. तर हे सगळं वाया जाऊ नये म्हणून त्याला सोल्युशन काय, तर आपण नवीन पद्धतीचं स्टोरेज स्ट्रक्चर कांद्यामध्ये निर्माण करणं आणि जे ऑलरेडी करायला घेतलं आहे. आता माझा याच्यामध्ये जेव्हा आपण सोल्युशन बेस्ड नॅरेटिव्हचा विचार करतो किंवा कांद्याची समस्या मांडून नुसती समस्या किती काळ आपण मांडणार आहोत, तर त्याला उत्तर काय, तर उत्तर हे असं आहे की हे उत्तर रेप्लिकेबल आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या गावामध्ये जर एका कुठल्याही फार्म प्रोड्युसर कंपनीने किंवा 4 गावांनी मिळून ठरवलं किंवा इव्हन एका गावाने मिळून जरी ठरवलं की अशा प्रकारे आपल्याला गव्हर्नमेंटच्या माध्यमातून स्टोरेज स्ट्रक्चर उभे करायला पाहिजे जे कम्युनिटी बेस असतील. कारण आज जी पारंपरिक कांद्याची चाळ आहे तिच्यामध्ये साधारणपणे 50-60 टनापासून मॅक्सिमम किंवा
एक 25 टनापासून 25 टन 100 टन अशा प्रकारच्या चाळी आहेत आणि ज्या साध्या पत्र्याच्या चाळी आहेत पारंपरिक ज्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर कांदा सोडतो. कांद्याच्या अनुषंगाने हा मुद्दा आपण यासाठी चर्चेत घेतला की आपल्याला सोल्युशन कोणत्या दिशेने करायला पाहिजे या संदर्भाने आपण बोललो. तर प्रत्येक कमोडिटी वाईज असा विचार करणं शक्य आहे का? तर मला जो सरांनी विषय दिलेला आहे की सामाजिक उद्यमशीलतेचे जे प्रयोग आहे, तर आपण जेव्हा प्रत्येक कमोडिटीला हे अप्लाय करतो किंवा आपण जेव्हा प्रत्येक कमोडिटीमध्ये जर आपण व्हॅल्यू चेन चांगली उभी केली तर त्यावेळेला शेतकऱ्याला त्यातनं व्हॅल्यू मिळतो, ग्राहकाला पण एका वाजवी दरामध्ये ते प्रोड्यूस अवेलेबल. म्हणजे आपण काल ज्यांना ऐकलं विलास शिंदे साहेबांना, तर त्यांच्या कंपनी संदर्भात बऱ्याच किंवा त्यांचा कंपनी शेतकऱ्यांचा हा ग्रुप आहे, 7,000 शेतकरी असोसिएट आहेत. बऱ्याचदा आपल्या लक्षात येत नाही की हे एक्झॅक्ट यांचं मॉडेलमध्ये शेतकऱ्याला काय फायदा झालाय. मी तुम्हाला एक उदाहरण देतो की एक 5-6 वर्षापूर्वी सिन्नर भागातले काही शेतकरी जे 25-30 रुपयांनी द्राक्ष विकत होते आणि ते ज्या वेळेला सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीसाठी रेसिड्यू फ्री म्हणजे एक्सपोर्ट क्वालिटीचे द्राक्ष पिकवण्याचं तंत्रज्ञान किंवा प्रॅक्टिसेस जेव्हा सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीने त्या शेतकऱ्यांना शिकवल्या त्यावेळेला वर्षानुवर्ष 25-30 रुपये मिळणाऱ्या शेतकऱ्यांना 60 ते 70 रुपये म्हणजे त्यांचं अर्निंग ऑलमोस्ट डबल झालं आणि खर्च सुद्धा कंट्रोलमध्ये आला. तर सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीने काय दिलं, त्यांना टेक्नॉलॉजी दिली, त्यांना आश्वस्त केलं की तुम्ही रेसिड्यू फ्री माल पिकवला तर आम्ही अमुक रेटला घेणार किंवा मार्केट प्रीमियमच रेट मिळतो एक्सपोर्ट ओरिएंटेड द्राक्षांना त्या रेटला घेणार. त्यानंतर त्या कंपनी शेतकऱ्यांना लागणाऱ्या ज्या काही इनपुट्स ज्याला आपण पेस्टिसाइड्स म्हणतो, बी बियाणं म्हणतो किंवा इनपुट्स मध्ये इव्हन आता कुठल्या प्रकारची चांगली व्हरायटी लावावी ह्या प्रकारचं जे काही सप्लाय आहे तो सह्याद्री फार्मकडे फार मोठं इनपुट्स विक्रीचं आहे आणि बऱ्याचदा शेतकऱ्यांचं सर्वाधिक शोषण हे इनपुट्स खरेदीमध्येच होत असतं. तर सह्याद्री फार्मने योग्य रेटमध्ये सगळे इनपुट्स अवेलेबल करून दिले आहेत. त्यामुळे इनपुटच्या माध्यमातून गावोगावीची सावकारी चालते आणि शेतकऱ्यांचं जे शोषण होतं तर ते सह्याद्री फार्मने तेही वाचवलं. परत एंड प्रॉडक्टला चांगलं अर्निंग मिळालं आणि त्या म्हणजे ज्या वेळेला एखाद्या फार्मर प्रोड्युसर कंपनीने जर एखाद्या भागात इंटरव्हेन्शन केलं किंवा काय त्या सामाजिक किंवा त्यांच्या आर्थिक कंडिशन मध्ये बदल होऊ शकतो याचं एक मूर्तिमंत उदाहरण हे सह्याद्री फार्म मध्ये अशा प्रकारे आपल्याला दिसतंय. आणि यामध्ये सह्याद्री फार्म एक्सपोर्ट क्वालिटी तुम्हाला जेव्हा द्राक्ष उगवायला सांगतं त्यावेळेला त्याचं मार्केट इंटेलिजन्स किंवा मार्केट सोर्सिंग एक्सपोर्ट करण्याच्या सगळ्या प्रक्रिया संदर्भातली काळजी ही सह्याद्री फार्म्स घेत असतं. म्हणजे या वर्षी सुद्धा सह्याद्री फार्म्सने एक्सपोर्ट अडचणीत आल्या असताना जे काही कमिटमेंट होत्या त्या पूर्ण केल्या आणि शेतकऱ्यांना फारसं सफर होऊ दिलं नाही या सगळ्या प्रक्रियेमध्ये. तर ग्लोबल मार्केट किंवा डोमेस्टिक मार्केट म्हणजे माझं याच्यात नेहमी सांगणं असतं की ग्लोबल मार्केट किंवा डोमेस्टिक मार्केट ट्रॅक करणं त्याचं आकलन करणं हे एकट्या शेतकऱ्याचा जॉब नाहीये, तर ते सामूहिक पद्धतीने जेव्हा एक एक्सपोर्ट समूह जेव्हा ते करतो आणि आपण त्याच्याशी असोसिएट होतो तेव्हा आपल्या रिस्क कमी होतात. आणि तोच मुद्दा असा आहे की पीक संरक्षण आणि ज्याला आपण पीक नियोजन म्हणतो, क्रॉप प्रोटेक्शन असेल, क्रॉप व्यवस्थापन असेल, पिकाचं व्यवस्थापन असेल, प्रत्येक शेतकरी काही कीटकशास्त्रज्ञ असू शकत नाही किंवा न्यूट्रिशनिस्ट असू शकत नाही. हे काम कुणीतरी एका एंटिटीने सगळ्या शेतकऱ्यांसाठी करायचं आहे आणि नेमकं तेच काम जेव्हा आपल्यासाठी एखादी ऑर्गनायझेशन करते, खास करून फार्मर प्रोड्युसर कंपनी सारखी किंवा एखादा समूह असेल, एखादा ग्रुप असेल, असं ऑर्गनाइज पद्धतीने जेव्हा करतो तर त्यामध्ये नक्कीच त्याचं व्हॅल्यू अतिशय चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते असं मला वाटतं. आता सह्याद्री हे मी खूप म्हणजे एक लक्षात घ्या की अनेकांना हे थोडं मोठं उदाहरण वाटेल, परंतु मला तुम्हाला सांगायला आवडेल की गाव पातळीवर अशी छोटी छोटी बेट तयार झाली आहेत की तशा प्रकारचं बेट आपण आपल्या गावामध्ये सुद्धा विकसित करू शकतो. सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीनंतर मी तुम्हाला एक उदाहरण परत एका फार्मर प्रोड्युसर कंपनीचं देईल की जी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये खुलताबाद तालुक्यामध्ये सुलतानपूर येथे नावाचं जे गाव आहे तिथे स्वरूप फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे. आणि या स्वरूप फार्मर प्रोड्युसर कंपनीकडे एक त्यांनी कमोडिटी डेव्हलप केली, म्हणजे एक प्रॉडक्ट डेव्हलप केले. ते प्रॉडक्ट आहे सायलेज, म्हणजे मक्यापासनं मुरघास. तर आज घडीला या वर्षी कंपनीने 40,000 क्विंटल मुरघास तयार करून त्यातला मोर दॅन 60% त्यांनी विकलेला आहे. तर मुरघास तयार करण्यासाठी त्यांनी सायलेज बेलर आणि हार्वेस्टर इम्पोर्टेड मशिनरी आणलेली आहे. त्यांची एवढी कॅपॅसिटी आहे मुरघास तयार करण्याची. आणि आपण जेव्हा बघतो की मुरघास हे काय आहे की साधारणपणे आपण जो मका साधारणपणे 3-3.5 महिन्याचा मका हार्वेस्ट करून त्या मक्यापासनं
त्याचं बेलिंग रॅपिंग करून त्याचं एक ज्याला सायलेज किंवा आपण मुरघास म्हणतो अशा प्रकारे ती एक 90-95 किलोची 80-85 किलोची एक बेल्स किंवा एक गाठ तयार केली जाते आणि ती डेअरी सेक्टरला विकली. डेअरी सेक्टर असतील, गोठेवाले असतील, छोटे मोठे डेअरीज असतील. तर आज ह्या कमोडिटीचं सिग्निफिकन्स काय आहे मी ते तुम्हाला सांगतो की पंजाब राज्यातलं डेअरी सेक्टर, की डेअरी सेक्टर बद्दल असं म्हटलं जातं की डेअरी सेक्टरमध्ये फॉरवर्ड इंटिग्रेशन झालेलं आहे पण बॅकवर्ड इंटिग्रेशन नाही झालेलं. म्हणजे बॅकवर्ड इंटिग्रेशन म्हणजे जो काही ऑर्गनाइज पद्धतीने प्रोडक्शनच्या सिस्टीम्स आहेत त्या नाही झालेला. त्यातली मेन महत्वाची अडचण आहे फॉर्डर किंवा चारा. तर डेअरी सेक्टरमध्ये आज पंजाबचा डेअरी सेक्टर हा मोर दॅन 80% जास्त हा मुरघासवर शिफ्ट झालेला आहे. आणि मुरघास हे अतिशय शास्त्रीय पद्धतीचे एक फीड आहे, खाद्य आहे की ज्याच्यामध्ये सगळे न्यूट्रिशन अत्यंत बॅलन्स पद्धतीने अवेलेबल असतात. म्हणजे मक्यापासूनचा मुरघास गुजरातमध्ये 30-40% गेला आहोत आणि महाराष्ट्रामध्ये मात्र आपण अजून आपली सुरुवात पण नाहीये. आणि मी तुम्हाला एक अभ्यास शेअर करतो की हा अभ्यास येस बँकेने केलेला आहे. जेव्हा त्यांचं एक्सपोजर असतं डेअरी सेक्टरमध्ये किंवा कॅटल फीड सेक्टरमध्ये, जेव्हा ते कर्ज देतात त्यावेळेला त्या इंडस्ट्रीचा अभ्यास करतात आणि त्यातनं ज्या काही फाइंडिंग्स आलेल्या आहेत त्या अशा होत्या की भारतामध्ये आपण ज्याला आपण पशुखाद्य सुरक्षा म्हणतो, म्हणजे एक अन्न सुरक्षेची जशी चर्चा होते तशी पशुखाद्य सुरक्षेची पण चर्चा होते पण आपल्यापर्यंत येत नाही. म्हणजे फॉर्डर. तर भारतामध्ये एक कॅटल फीड सायलेज प्लस कॅटल फीड कंपाऊंड आणि कॉन्सन्ट्रेट असं जे याची किती गरज आहे तर 8 कोटी टन एवढ्या प्रकारच्या कॅटल फीड सायलेजची आपल्याला गरज आहे फीडची. त्या तुलनेत आपल्याकडे 4.5 कोटी टन म्हणजे निम्मा सप्लाय आहे. म्हणजे आपलं सगळं दुभत्ती जी काही जनावर त्यांना जसं न्यूट्रिशन मिळालं पाहिजे ते मिळत नाही. याचा अर्थ या सेक्टरमध्ये फार मोठा ग्रोथ बाकी आहे हे यातनं आपल्याला कळतं. हा अतिशय सायंटिफिक अभ्यास झालेला आहे. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की याच्यामध्ये मुरघास म्हणजे मक्यापासून मुरघास तयार करण्याचं जे मॉडेल आहे तर प्रत्येक गावात 3 ते 4 मॉडेल असे डेव्हलप होऊ शकतात. आणि आपण जे काही पारंपरिक पद्धतीने हिरवा चारा कापून दुभत्या जनावरांना घालतो तर ती त्याऐवजी मुरघास तयार करून देणं किंवा स्वतः जर आपण समजा मका 1 एकराचा मका केला खास मुरघासाठी, तो त्या मक्यापासून जर मुरघास तयार करून घेतला तर आपल्याला आपल्या ज्या फॉर्डरची जी कॉस्ट आहे ती तर कमी होतेच परंतु त्याचं न्यूट्रिशन गेन खूप चांगलं होतो आणि दीर्घकाळापर्यंत टिकतो. म्हणजे एरवी हिरवा चारा तुम्हाला एका एकराचा 5 महिने केल परंतु तेवढ्या चाऱ्यामध्ये तुम्ही एक 5-6 एकामध्ये 5-6 जनावरांची वर्षभराची सोय तुमची मुरघास मधनं होऊ शकते. म्हणजे मला असं म्हणायचंय की केवळ मुंबईतले मोठे गोठेवाले किंवा मोठ्या डेअरी कंपन्या नव्हे तर छोट्या स्केलला सुद्धा मुरघासची गरज आहे. आणि ही कमोडिटी म्हणजे मी बघतोय की महाराष्ट्रामध्ये पुढच्या 20-25 वर्षामध्ये आपला सगळा डेअरी उद्योग हा मुरघासकडे शिफ्ट होईल. म्हणून हा उद्योग आज या उद्योगात जर आपण एंट्री केली आणि त्यासाठी जर तुम्ही खुलताबाद इथे जी स्वरूप फार्म प्रोड्युसर कंपनी हिचं मॉडेल जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला असं लक्षात येईल की हे आपण आपल्या गावी जाऊन सुद्धा करू शकतो. म्हणजे ज्या वेळेला आपण चारा टंचाईची जेव्हा गोष्ट करतो, चारा टंचाई सारख्या समस्येवर आपल्याकडे वर्षानुवर्ष आपल्याकडे बघतो की दर दुष्काळामध्ये टिपिकली आपल्याकडे सगळ्या ज्या काही प्रकारच्या बातम्या यायच्या सगळ्या प्रकारच्या बातम्या येतात परंतु आपल्याकडे कोरड्या चारा किंवा ओल्या चाऱ्यापासून मुरघास तयार करण्याची टेक्नॉलॉजी, तिचं एक सार्वत्रिकीकरण, तिच्यासाठी फंड्स मिळवणं किंवा त्यासाठी म्हणून राजकीय लॉबिंग करणं अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याकडे होत नाही. तर ह्या गोष्टींना मला असं वाटतं की जर प्राधान्य मिळेल तर बऱ्याच आपल्या समस्या सुटणं सोपं होईल. आणि जसं आता हा मुरघास आणि ही एकूणच चर्चा ही आपण जी केली तर ती याच्या अनुषंगाने होती की अॅनिमल ऍग्रिकल्चर मधल्या ज्या काही गोष्टी आहेत तर अॅनिमल ऍग्रिकल्चर मधलाच मी आणखीन एक मुद्दा एक्सप्लोर करायला आवडेल मला की जो पोल्ट्रीशी रिलेटेड येतो. आणि पोल्ट्रीमध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे खास करून विदर्भ मराठवाड्यासाठी जर आपण विचार करायला गेलो तर पोल्ट्रीमध्ये छोटी मोठी अनेक पद्धतीची म्हणजे त्यात खास करून कमर्शियल लेअर आणि ब्रॉयलर पोल्ट्रीमध्ये अनेक छोटी मोठी शेतकरी किंवा अनेक छोट्या मोठ्या कंपन्या चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. तर यामध्ये मध्य प्रदेश पोल्ट्री वुमन्स असोसिएशन नावाचा एक फार मोठा एक समूह आहे आणि तो 800 कोटींचा त्याचा सेल्स आहे आणि 4000 महिला शेतकरी म्हणजे आदिवासी शेतकरी महिला त्या ग्रुपची असोसिएट आहेत. आणि ते आपल्याला आपण जाऊन तिथं बघू शकतो की अशा प्रकारचा जर एंटरप्राइज जर विदर्भ मराठवाड्यामध्ये जर आपण सुरू झाला तर स्वाभाविकपणे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती त्या माध्यमातून होऊ शकते. आणि ज्या वेळेला आपल्याकडे
आपण महाराष्ट्रात खास करून आदिवासी भागांमध्ये किंवा ओन ग्रामीण भागामध्ये आपण असं अनेकदा बघतो की कुपोषणाची समस्या आहे. आणि त्याच वेळेला आपल्याकडे म्हणजे एकीकडे आपण कुपोषणाची समस्येची चर्चा करत असताना दुसरीकडे आपल्याकडे एक्सेस अंडी उत्पादनाच्या आपण बातम्या अनेकदा ऐकतो की खूप मोठ्या प्रमाणावर अंड्यांना भाव नाही. म्हणजे अशा प्रकारची विसंगती ही का निर्माण झाली? कारण आपल्याकडे जे कन्झम्पशन रिलेटेड ज्या काही गोष्टी घडायला पाहिजे सगळ्या स्तरावरनं त्या न झाल्यामुळे या अशा प्रकारच्या समस्या तयार होताना दिसत आहे. म्हणजे एकीकडे कोल्ड स्टोरेज मध्ये अंडी भरून पडलेली असतात आणि दुसरीकडे आपल्याकडे आपण म्हणतोय की आपलं एकूण जो काही प्रोटीन कन्झम्पशन आहे भारताचं की प्रोटीन कन्झम्पशन मध्ये आपण माल न्यूट्रिशन आहे. अशा प्रकारची विसंगती ही याच्यामध्ये म्हणजे कन्झम्पशन रिलेटेड खूप मोठी गेन किंवा खूप मोठा स्कोप आहे. आणि जेव्हा गव्हर्नमेंट प्रोग्राम मध्ये अंड्याचा समावेश होतो किंवा त्यासाठी जेव्हा आपण राज्यकर्ते किंवा आपल्याकडे त्यासाठी एक चर्चा आपण जेव्हा सुरू करतो तर नक्कीच याच्यामधनं ह्या समस्यांमधनं म्हणजे एकीकडे पोल्ट्री वाढतो आणि दुसरीकडे जी कुपोषणाची समस्या आहे ती सुद्धा कमी होताना दिसते. तर अशा प्रकारच्या एंटरप्राइजेस मध्ये अशा प्रकारचा जर थॉट प्रोसेस आणली तर मला असं वाटतं की नक्की समस्या सुटताना आपल्याला दिसत आहे. तर ह्या म्हणजे खास करून आपण सह्याद्री फॉर्म प्रोड्युसर कंपनी विषयी जेव्हा बोलतो तर ती कंपनी बेसिकली हॉर्टिकल्चर मध्ये काम करते. ज्या वेळेला आपण स्वरूप फॉर्म प्रोड्युसर कंपनी विषयी बोलतो तो अॅनिमल ऍग्रिकल्चरचा विषय झाला. आपण मला असं वाटतं की ग्रेन्स ऍग्रिकल्चर बद्दल तुम्हाला मी आणखी काही गोष्टी अशा शेअर करेन की ज्यातून आपल्याला कळेल की महाराष्ट्रामध्ये खूप मोठं काम खूप चांगले प्रयोग चाललेले आहेत की असे प्रयोग मी परत सांगेन की असे प्रयोग की जे आपल्या गावाला जाऊन आपण रेप्लिकेट करू शकतो. त्यातलं सगळ्यात मी अग्रक्रमाने जे काही उदाहरण देईल तर ते गोदावरी व्हॅली फार्म प्रोड्युसर कंपनी ज्याला गोदा फार्म असं शॉर्ट फॉर्म मध्ये म्हटलं जातं. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे ही कंपनी आहे आणि या कंपनीने गेल्या आर्थिक वर्षामध्ये 150 कोटी ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही शेतकऱ्यांचा हा उद्यम आहे. म्हणजे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा गोदा फार्म हा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा उद्यम आहे आणि ज्याने 150 कोटी रुपयांची विक्री किंवा सेल्स हा मागच्या आर्थिक वर्षामध्ये नोंदवला आहे. आणि करंट आर्थिक वर्षामध्ये मला असं वाटतं की 2021 मध्ये ते 300 कोटी सुद्धा क्रॉस करतील असं एकूण मी त्यांच्या जेव्हा बिझनेस मॉडेलचा अभ्यास केला तेव्हा मला असं वाटतं की 300 कोटी पर्यंत ते टप्पा गाठतील. तर ही कंपनी नेमकं काय काम करते असं आपण जेव्हा बघतो तर ही कंपनी बेसिकली 3 कमोडिटीज मध्ये काम करते. तर पहिली कमोडिटी आहे सोयाबीन, त्यानंतर दुसरी कमोडिटी आहे हळद आणि तिसरी चणा. तर काम काय करते ही कंपनी की ही साधारणपणे ज्याला आपण प्रायमरी प्रोसेसिंग म्हणूया आपण सेकंडरी प्रोसेसिंग हा मला जर नेहमीच म्हणणं असतं की सेकंडरी प्रोसेसिंग हा शेतकऱ्यांचा जॉब पण प्रायमरी प्रोसेसिंग तर आपण करू शकतो. अगदी प्रायमरी प्रक्रियेमध्ये सोयाबीनचं क्लिनिंग ग्रेडिंग करणं, सोयाबीनचं क्लिनिंग ग्रेडिंग करून ते डायरेक्ट सोयापासून तेल आणि डीओसी तयार करणाऱ्या कंपन्यांना विकणं हा अशा प्रकारचा उद्यम ही कंपनी करते. आणि मागच्या वर्षी या शेतकरी कंपनीने मागच्या आर्थिक वर्षामध्ये 10,000 टन किंवा 1,00,000 क्विंटल एवढा थेट सोयाबीन हा विकलेला आहे. तर ह्या कंपनीला जवळपास आज घडीला 14,000 शेतकरी थेट असोसिएट आहेत जे शेतकरी या कंपनीला थेट सोयाबीन विकतात, हळद विकतात आणि चणा विकतात. ह्या विक्रीच्या दरम्यान रोख पेमेंट तर मिळतच परंतु यासारख्या एपीएमसी मधल्या गैरप्रकारांना पण थारा नाही. आणि सगळ्यात महत्वाचं काम ही कंपनी काय करते तर बेंचमार्क रेट सेट करते. म्हणजे भारतातला जो सर्वोच्च रेट असेल, जो प्रीमियम रेट असेल तो रेट म्हणजे शेतकऱ्याने माल आणण्याच्या आधीच या शेतकरी कंपनीने सोयाबीनचा भाव डिक्लेअर केलेला असतो आणि ती ट्रान्सपरन्सी आणि क्लॅरिटी मिळते. आता याच्यात माझ्याकडे जर समजा 100 किलो किंवा 1 क्विंटल सोयाबीन आहे समजा त्याच्यातला 1-1.5% क्लिनिंग ग्रेडिंग करून उरलेल्या 97-98 किलो मालाला प्रीमियम रेट मिळतो. मात्र यापूर्वी काय घडायचंय की खेडा खरेदीमध्ये किंवा व्यापारी खरेदीमध्ये काय होतं ज्या वेळेला मी समजा एक 20-22 मॉइश्चरचा थोडाफार ज्याला आपण म्हणतोय की काडी कचरा असलेला 1% काडी कचरा असलेला जर माल घेऊन गेलो आणि आज समजा जर उदाहरणार्थ म्हणून सांगतो समजा आज 4,000 रुपये जर रेट चाललाय तर त्या केसमध्ये हा व्यापारी काय करणार की तुम्हाला 2,800-3,000 रुपयापर्यंतच रेट देणार. काय तुमच्या सोयाबीनमध्ये मॉइश्चर आहे किंवा क्लिनिंग ग्रेडिंग त्याच्यामध्ये काडी कचरा आहे. तर हाच उद्यम जेव्हा शेतकरी कंपनी स्वतःच्या शेतकऱ्यांसाठी करते त्यावेळेला एकतर माल आणताना 12-13% मॉइश्चरचा माल आणला जातो. त्याच्यात 1% काडी कचऱ्यासाठी शेतकरी जी किंमत लॉस करत होता तो लॉस इथं थांबतो आणि त्याला चांगला रेट मिळतो. म्हणजे शेतकऱ्यांचं इथं अर्निंग वाढतं आणि शेतकऱ्यांच्या घरी आफ्टरऑल पैसा जास्त येतो आणि हा माल पुन्हा
जी शेतकरी कंपनी मोठ्या कॉर्पोरेट्सना जो माल विकते, शेवटी जो काही नफा होतो तो शेतकरी कंपन्यांच्या बुक्समध्ये किंवा बॅलन्स शीट मध्येच येतो. त्यामुळे हा दुहेरी फायदा म्हणजे एक प्रकारचं वेल्थ क्रिएशन त्या गावामध्ये होतो. गावातला पैसा गावात राहण्याची प्रक्रिया या माध्यमातून होते. तर गोदावरी व्हॅली फॉर्म प्रोड्युसर कंपनीचे हे जे मॉडेल आहे हे संबंध भारतामध्ये अशा प्रकारचं जर मॉडेल उभं राहिलं तर आज जो आपण तालुक्याला जाऊन जो काही व्यापारी मंडळी नाही आपलं व्यापारी मंडळी काय करते की आपण शेवटी रॉ मटेरियल सप्लायर आहोत त्यांच्यासाठी आणि रॉ मटेरियल जेव्हा आपण सप्लाय करतो त्यावेळेला त्याचं जेव्हा फिनिश किंवा प्रायमरी फिनिश प्रॉडक्ट मध्ये रूपांतर करताना त्याचा जो नफा तो त्यांना मिळतो. परंतु ह्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी जर आपण सुरू केल्या तर आपण आपल्या शेतकऱ्यांना चांगला रेट देऊ शकतो आणि कंपनीला फायदा पण होऊ शकतो. अशा प्रकारचं मॉडेल त्यांनी सक्सेसफुली रन केलेलं आहे आणि ते कोणी जाऊन बघू शकतं. सेम काम त्यांनी चण्याचं पॉलिशिंग केलं जातं. हळदीचं सुद्धा पॉलिशिंग करून पावडर फॉर्म मध्ये सुद्धा आता हळद विक्रीचा त्यांनी उपक्रम सुरू केलाय. हळद सुद्धा ते कॉर्पोरेट्सलाच विकतात. मोठमोठे जे कॉर्पोरेट्स आहेत त्याच्यामध्ये विकली जाते आणि म्हणजे ह्या तिन्ही कमोडिटीमध्ये आज 150 कोटींचा जेव्हा व्यापार उभा राहतो 150 कोटींचा जेव्हा व्यापार उभा राहतो किंवा 150 कोटींची जेव्हा उलाढाल जनरेट होते तर हा अतिशय सिग्निफिकंट प्रयोग आहे. आणि माझं असं अझम्पशन आहे की प्रत्येक कमोडिटीमध्ये म्हणजे ग्रेन्स सगळ्या ग्रेन्स मध्ये अशा प्रकारचं क्लिनिंग ग्रेडिंग पॉलिशिंगचं मॉडेल हे उभं राहू शकतं आणि त्याला गव्हर्नमेंटचा वेगवेगळ्या फंड्स मध्ये सपोर्ट आहे. आणि बऱ्याचदा असं होतं की गव्हर्नमेंटच्या ज्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत म्हणजे हे जे मी तुम्हाला नवीन जे सामाजिक उद्यमशीलतेचे जे प्रयोग आहेत या प्रयोगाची ब्युटी अशी आहे की एक साधारण शेतकरी कुठल्याही गव्हर्नमेंटच्या स्कीमचा फायदा घ्यायला इंडिव्हिज्युअली खूप म्हणजे त्याला प्रॉब्लेम येतो किंवा तो त्या प्रकारचा त्याच्याकडे एक्सपर्टाईज नसतं एक डॉक्युमेंटेशन तयार करणं आणि या सगळ्या गोष्टी. परंतु ज्या वेळेला ग्रुप अशा प्रकारे निगोशिएट करायला लागतो त्यावेळेला त्याचं एक वेगळं महत्व असतं. तर गव्हर्नमेंट बरोबर कशा प्रकारे डील करायला पाहिजे तर याचं एक म्हणजे गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या योजनांचा फायदा जेव्हा आपण असा एखादा उपक्रम सामूहिक उपक्रम सुरू करतो तेव्हा कसा होतो त्याचं उदाहरण म्हणून मी परत एकदा तुम्हाला स्वरूप कंपनीचं उदाहरण देईल की स्वरूप फॉर्म प्रोड्युसर कंपनीने गव्हर्नमेंटच्या एक 3-4 योजनांचा फायदा घेतला आणि त्यांच्या बुक्सवर तो पैसा कसा आला तर याच्यामध्ये स्मॉल फार्मर्स कन्सोर्शियम नावाचं जे काही ऑर्गनायझेशन आहे एसएफएसी तर यांच्या माध्यमातून एक शेतकरी कंपन्यांसाठी इक्विटी ग्रँड नावाचं म्हणजे जर तुम्ही 1500 मेंबर्स केले तर 15 लाख रुपये तुम्हाला इक्विटी ग्रँड दिलं जातं. त्यानंतर ह्याच एसएफएसी कडनं क्रेडिट गॅरंटी नावाची एक स्कीम जी नाबार्डच्या माध्यमातून राबवली जाते. तर स्वरूप फॉर्म प्रोड्युसर कंपनीला 15 लाखाचं तर अनुदान मिळालेलंच आहे की जे निव्वळ इक्विटी ग्रँड म्हणून त्यांच्या बुक्स मध्ये आलेलं आहे. त्यानंतर 1 कोटी रुपयाचं कर्ज 11% व्याजदराने त्यांनी ऑलरेडी हे त्यांनी घेतलंय ते मी तुम्हाला सांगतोय की एखादी योजना सांगण्यापेक्षा तिचं सक्सेसफुली ऍप्लिकेशन त्या कंपनीने केलेलं आहे. आणि 1 कोटी रुपयाचं कर्ज नॅप किसान किंवा नाबार्डच्या नॅप नावाच्या जी काही एंटिटी आहे सबसिडरी त्या सबसिडीने 1 कोटी रुपयाचं कर्ज ह्या स्वरूप कंपनीला दिलंय. स्वरूप महाराष्ट्रातल्या ज्याही चांगल्या वर्किंग फार्म प्रोड्युसर कंपनीज आहेत त्याचं एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. सगळ्यांनीच या स्कीमचा लाभ घेतलेला आहे त्यातलं एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. त्यानंतर 1 कोटी रुपये जेव्हा 11% मिळतात तेव्हा स्वाभाविकपणे मेनस्ट्रीम जो आज बँक दर आहे त्या तुलनेमध्ये 4-5% आपलं सेव्हिंग होतं आणि ते जणू काही आपलं उत्पन्नच आहे असं मी मानतो. आणि या केसमध्ये 1 कोटीचा जो काही फंड्स अवेलेबल झाला स्वरूप फॉर्म प्रोड्युसर कंपनीला त्या माध्यमातून त्यांनी सायलेस मका खरेदी मोठ्या प्रमाणावर हिरव्या चाऱ्याची खरेदी केली मक्याची आणि शेतकऱ्यांना पे करू शकले. तोच मका पुढे कॉर्पोरेट्सला चांगल्या पद्धतीने विकता आला आणि एक प्रकारे एक चांगली व्हॅल्यू क्रिएट झाली या सगळ्या प्रक्रियेमध्ये. तर याच कंपनीने एक तिसरी योजना आहे की पोकरा नावाची एक स्कीम आहे त्याची डिटेल्स तुम्ही जेव्हा सर्च कराल नेटला तेव्हा मिळतील. ती पोकरा नावाच्या स्कीम मध्ये जवळपास 55-60% पर्यंत त्याचं एक सबसिडी आहे. आणि स्वरूपने जेव्हा दुसरं सायलेस बेलर आणलं दुसरं युनिट बसवलं आणि 90 टन त्यांची जी कॅपॅसिटी आहे त्यासाठी अर्धी कॅपॅसिटी ही दुसऱ्या युनिट मधून जनरेट झालेली आहे. तर त्यासाठी 90 लाखाचा हा एकूण प्रोजेक्ट होता. तर पोकराने त्यांना जवळपास 55 ते 60 लाखाचं अनुदान म्हणजे 60% अनुदान त्याच्यात येतं. तर 60% अनुदान त्यांना मंजूर झालेलं आहे. म्हणजे बघा इक्विटी ग्रँड क्रेडिट गॅरंटी आणि पोकरा या तिन्ही योजनांचा सक्सेसफुली उपयोग किंवा सक्सेसफुली अंमलबजावणी केलेली आहे. कुठल्याही कमिशन एजंट शिवाय किंवा कुठल्याही सल्लागाराशिवाय त्याचे जे प्रमोटर आहेत दीपक त्यांचं नाव दीपक चव्हाणच आहे संचालक आहेत त्यांनी अतिशय हुशारीने आणि हे आफ्टरऑल
एका शेतकरी ग्रुपच्या किंवा शेतकरी एंटिटीच्या बुक्सवर हा सगळा पैसा आलेला आहे. जर आपण एकत्र नसतो, समजा खुलताबाद जी सुलतानपूर गावामध्ये जी काही पंचकृषीमध्ये काम करणारी स्वरूप फॉर्म प्रोड्युसर कंपनी आहे, जर ती दीपक यांच्या नेतृत्वाखाली जर लोक एकत्र आले नसते तर गव्हर्नमेंटचा एवढा पैसा आला नसता आणि एक उद्योग उभा राहिला नसता. त्यामुळे अशा प्रकारे एकत्र येऊन काम करण्याला खूप महत्व प्राप्त झालेलं आहे. आणि आज ज्या पद्धतीच्या घडामोडी आपल्या अवतीभोवती घडतायत त्या अनुषंगाने एकत्र येण्याला अधिक जास्त महत्व प्राप्त झालेलं आहे. एक साधं उदाहरण आता अगदी अलीकडचं उदाहरण देता येईल की रिलायन्स इंडस्ट्रीजचा, रिलायन्स हा जो समूह आहे त्याची एक रिलायन्स जी काही रिटेल ही जी कंपनी आहे तर त्या कंपनीचा आज जवळपास 1.5 लाख कोटीचा म्हणजे भारतातील सगळ्यात मोठी रिटेल कंपनी मानली जाते. आणि ग्रोसरी म्हणजे ज्याचा संबंध आता ऍग्रिकल्चरशी येतो की ग्रोसरी सेगमेंटमध्ये ह्या कंपनीचं फार मोठं काम आहे. आणि या कंपनीने अलीकडेच एक जिओ मार्ट नावाचा एक प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे आणि देश की नई किराणा दुकान असं त्यांनी नाव दिलं आहे. आणि सगळ्या भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणावर किराणा दुकानांशी टायअप करून त्यांना ह्या ऑफलाईन म्हणजे भारतातला सगळ्यात मोठा ऑनलाईन आणि ऑफलाईन असा रिटेल एक मोठा उद्योग, मोठा चेन उभी राहताना दिसते. तर अशा प्रकारच्या ऑर्गनाइज रिटेल सिस्टीम मध्ये शेतकरी म्हणून मी काय भूमिका करू शकतो किंवा मला काय स्थान आहे, जेव्हा आपण असा विचार करतो त्यावेळेला आपण म्हणजे आपल्या पिढ्यानपिढ्या आपण कच्चा माल विकत आलो आणि असाच कच्चा माल विकत राहायचा की अशा प्रकारच्या प्लॅटफॉर्मशी आपण कशा प्रकारे असोसिएट होऊ शकतो, त्यासाठी आपल्याला एकत्र तर आलंच पाहिजे. जिओ मार्ट हा सगळ्यात मोठी रिटेल ग्रोसरीची मोठी रिटेल कंपनी होईल. अलीकडेच आपण पाहिले की फेसबुक, गुगलची इन्व्हेस्टमेंट त्यांच्या दुसऱ्या जिओ प्लॅटफॉर्म नावाच्या टेलिकॉम सेगमेंट मध्ये आली आणि ज्या पद्धतीची त्यांनी व्हॅल्यू क्रिएट केली तशाच प्रकारची व्हॅल्यू ही जिओ मार्ट हा जो त्यांचा रिलायन्स रिटेलचा जो काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामध्ये त्यांचं चाललंय करायला. व्हॉट्सअप, फेसबुक सारख्या, गुगल सारख्या त्याच्यामध्ये म्हणजे अँड्रॉइड फोन अधिक 5G सारख्या सिस्टम्स आणून जी काही एकूण व्हॅल्यू चेन आहे त्यांची सप्लाय चेन मध्ये, ऍग्रिकल्चर सप्लाय चेन मध्ये जास्तीत जास्त वेग आणि येणार आहे आणि फार मोठा प्लॅटफॉर्म होणार आहे. तर माझा सांगण्याचा मुद्दा असा होता की आपण इथे काय काम करत आहोत. तर आपल्याकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये भोसे एक गाव आहे आणि तिथे भोसे फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे. तर ह्या कंपनीचे लीडर किंवा जे संचालक आहेत अनवर शेख साहेब, तर ते अतिशय त्यांचं काम आता ते म्हणजे भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये गव्हापासून आटा तयार करून डीमार्ट सारख्या कॉर्पोरेटला ते विकतात. म्हणजे इथे बघा आपण आता गहू विकणारे राहिलो नसून आपण आटा तयार करून डीमार्टला विकू शकतो. तर तो आपण जिओ मार्टच्या प्लॅटफॉर्म मध्ये सुद्धा त्या पद्धतीने जाऊ शकतो. सांगण्याचा मुद्दा असा आहे इथे की आपण रॉ मटेरियल फक्त गहू विकायचा नाहीये. म्हणजे गहू तर आपल्याला आज तर आपण क्लिनिंग ग्रेडिंग शिवाय गहू विकतो एपीएमसी मध्ये, आपण क्लिनिंग ग्रेडिंग तर करणारच आहोत. पण पुढे जाऊन जसं भोसे फार्मर प्रोड्युसर कंपनीने केलंय, जे स्वरूप फार्मर प्रोड्युसर कंपनी सारखंच मॉडेल आहे आणि सगळ्या योजनांचा फायदा भोसे फार्मर प्रोड्युसरने पण घेतलाय अनवर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपल्याला हे जे नवीन प्लॅटफॉर्म येत आहे त्यासाठी भोसे फार्मर प्रोड्युसर कंपनीचा जेव्हा आपण अभ्यास करू आणि भोसे फार्मर प्रोड्युसर कंपनी जसं काम करते तसं काम आपण करू शकतो का, तर मला असं वाटतं की आपण नक्की तसं काम करू शकतो. आणि आपण या व्हॅल्यू चेन मध्ये आपण केवळ सप्लायर न राहता प्रायमरी प्रक्रियादार किंवा प्रायमरी प्रोड्युसर म्हणून सुद्धा आपण स्वतःला रजिस्टर करू शकतो. कारण ज्या प्रकारचे म्हणजे शेतीतला जो मगाशी म्हटल्याप्रमाणे जो पैसा जास्तीत जास्त पैसा कुठे जातो, विलास शिंदे साहेब नेहमी सांगतात की शेतीची जी अवस्था आहे आता की ते लिकेज असलेल्या पाईपलाईन सारखी आहे. म्हणजे ती जसं आपण आपल्या नदीवरनं तर आपल्या विहिरीपर्यंत 4-5 किलोमीटर पाईपलाईन जेव्हा येते ती जर 4-5 ठिकाणी लीक असली तर आपल्याला एंडला पाणी कधीच नीट मिळत नाही आणि आपले सगळे रिसोर्सेस, मेहनत, पैसा वाया जातोय. शेतीचं तसंच झालंय. आपण जोपर्यंत व्हॅल्यू चेन क्रिएट करत नाही चांगली तोपर्यंत आपला पैसा हा कुठेतरी लीक होत राहणार आणि कुठेतरी तो जात राहणार. तो लिकेज कुठे कुठे थांबू शकतो आपण. जसं फार्मर प्रोड्युसर कंपन्या की इनपुट्स खरेदी सामूहिक पद्धतीने करणं, मालाचं सेल्स सामूहिक पद्धतीने करणं, इव्हन त्याचं ग्रोईंग जे आहे ते सुद्धा एक फॉर्मॅटेड आणि एक सिस्टमॅटिक पद्धतीने करणं, सगळे ऍग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस चांगल्या प्रकारे वापरून आणि एक रेसिड्यू फ्री अन्न देण्याच्या टप्प्यापर्यंत जाणं. कारण आता ज्या पद्धतीने संबंध भारतभरात आता नव्याने जे काही सप्लाय चेन मध्ये खास करून FNV फळं आणि भाजीपाल्यामध्ये ज्या प्रकारच्या चेंज डेव्हलप होत आहे ऑर्गनाइज पद्धतीच्या, तर भविष्यात तिथे 100% मागणी येणार आहे की रेसिड्यू फ्री शेतमालाला.
तर अशा पद्धतीने आपण या प्लॅटफॉर्मसाठी आपण कितपत स्वतःला सक्षम करू शकतो, आपण तशा चेन उभ्या करू शकतो का, या सगळ्याचा विचार मला असं वाटतं की या सगळ्या प्रक्रियांमध्ये आपण जर करू शकलो तर नक्कीच आपल्याला यामध्ये चांगलं भवितव्य असू शकतो. अतिशय म्हणजे आज आज गावाकडे असा प्रॉब्लेम आहे की अशा समस्या आहेत की अतिशय छोट्या छोट्या अशा गोष्टी आहेत की ज्यामध्ये आपल्याला खूप मोठं काम करणं बाकी आहे. म्हणजे मला नेहमी वाटतं की आपण ज्या वेळेला कट्ट्यावर बसतो किंवा आपण जेव्हा चर्चा करतो तेव्हा आपला जो कट्ट्यावरचा कंटेंट असतो त्याच्यामधला मॅक्सिमम आपण पॉलिटिशियनवर म्हणजे राजकारण्यांवर आपण खर्च करतो की ही पार्टी ती पार्टी किंवा एक प्रकारचं गॉसिपिंग. मला असं म्हणायचं की हे सगळं बदलण्याची गरज आहे आणि आपल्या कामाचा काय विषय आहे ते आपण चर्चेला आणले पाहिजेत. इव्हन आपल्या पॉलिटिशियनची जी काही भाषा आहे तर ती कशी असली पाहिजे किंवा पॉलिटिशियनकडे आपण काय कामं घेऊन गेलं पाहिजे. एक मला तुम्हाला नक्की शेअर करायला आवडेल की 40 वर्षापूर्वी ज्या वेळेला मी कमोडिटी आपण अनालिस्ट म्हणून काम करतो त्यावेळेला त्या कमोडिटीचा इतिहास काय, भारतामध्ये सोयाबीन कमोडिटी विषयी मी तुम्हाला नक्की शेअर करेन की 40 वर्षापूर्वी ही कमोडिटी आपल्याकडे नव्हती. माजी केंद्रीय कृषी राज्यमंत्री अण्णासाहेब शिंदे यांनी एक विजन असणारा एक फार महान नेता होता आणि त्यांनी ही कमोडिटी आपल्याकडे आणली सोयाबीन आणि उन्हाळी आणि पावसाळी दोन्ही हंगामात घ्यावी असं त्यावेळेला रिकमेंडेशन होतं. त्या पद्धतीचे प्रयत्न होते. अनफॉर्च्युनेटली उन्हाळी हंगामाबद्दल रिसर्च झाला नाही आणि पावसाळी म्हणजे मेन खरीप क्रॉप झालाय. म्हणजे आज महाराष्ट्राचा जे एकूण खरीपाखालचा एरिया आहे 1.5 लाख कोटी हेक्टर पर्यंतचा त्याच्यामध्ये 40 लाख हेक्टर फक्त सोयाबीन आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की अण्णासाहेब शिंदेचं नाव फारसं आपल्याला ऐकायला मिळत नसेल आज, परंतु अण्णासाहेब शिंदेनी जे क्रॉप अमेरिकेतनं इकडं आणलं त्या क्रॉप आज 1/3 ऑक्युपाय करतं ते आपल्या टोटल म्हणजे महाराष्ट्रातल्या जो एकूण ऍग्रिकल्चर खरीपचा जो सोईंग एरिया आहे. आणि याच्यात मला जो मुद्दा पुढे न्यायचा होता तो असा आहे की आपण ह्या कमोडिटीमध्ये झालंय असे की आपण सोयाबीन ही अशी कमोडिटी आहे की जिच्यापासून आपण ऑइल एक आपल्याला बाय प्रोडक्ट मिळतो आणि तिचा मुख्य प्रोडक्ट आहे डी ऑइल केक ज्याला DOC म्हटलं जातं आणि तो एक्सपोर्ट होतो. भारतामध्ये आपल्याकडे एक्सपोर्टेबल सरप्लस ठरतोय तो. आज आपली डिमांड एवढी वाढल्या नसल्यामुळे साधारणपणे आपण साऊथ ईस्ट एशियन कंट्रीजला DOC डी ऑइल केक एक्सपोर्ट करतो आणि इव्हन जापान असेल त्यानंतर जर्मनी असेल अशा जे विकसित देश आहेत त्या देशांना सुद्धा नॉन GMO म्हणून आपण प्रीमियम रेटने ती एक्सपोर्ट करतो. याच्यात मला सांगायचा मुद्दा असा आहे की सोयाबीन शेतीला फार मोठ्या प्रमाणावर स्कोप आहे आणि जर आपण हे क्रॉप मध्ये आता प्रॉब्लेम आलाय की प्रोडक्टिव्हिटीचा. तर प्रोडक्टिव्हिटी खूप वेगवेगळ्या कारणामुळे सफर होते. तर प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी काय म्हणजे जर सातत्याने पावसाळ्यामध्ये जर नापिकी होत असेल तर आपण सीझन चेंज करायला पाहिजे की नाही, तर करायला पाहिजे. तर अशा संदर्भाने काही प्रयोग होत आहे का, तर त्याला उत्तर होय असं आहे. तर वरपूड येथे देशमुख नावाचे एक शेतकरी आहेत आणि त्यांनी उन्हाळी सोयाबीनचा यावर्षी यशस्वी प्रयोग केला. आता हा एक आयसोलेशन हा एक प्रायव्हेट शेतकऱ्याने केलेला प्रयोग आहे आणि त्यांनी ती सक्सेसफुली एकराला साधारणपणे 12-13 क्विंटल पर्यंत त्यांनी सक्सेसफुली म्हणजे संक्रांत नंतर त्यांनी सोईंग केलं आणि पावसाळा सुरू होण्याच्या आत हार्वेस्ट झाला आणि यशस्वीपणे त्यांनी उन्हाळी सोयाबीनचं उत्पादन घेतले. आज पाण्याची अवेलेबिलिटी वाढली आहे आणि उन्हाळ्यात आपल्याला कोणतं पीक घ्यावं असा प्रश्न असतो आणि मग आपल्याकडे उत्तर नसतं आणि आपण कांदा लावून टाकतो. संक्रांत नंतर जो कांदा लावला महाराष्ट्रामध्ये तो 1 लाख हेक्टरवर कांदा लागण्यात आला आणि 1 लाख हेक्टर कांद्यामधनं 30 ते 35 लाख टन एवढं एक्सेस उत्पादन झालं आणि ज्यामुळे आज फार मोठी मंदी आपण बघतोय. जर अशा 1 लाख हेक्टर मध्ये ज्याचे पूर्णपणे सगळे रिसोर्सेस वाया गेलेले आपले, कारण एक्सेस मालाचं काय होतं शेवटी, एकतर तो मोठ्या प्रमाणावर सडतो, किमती ड्रॉप होतात किंवा तो कन्झम्पशन मध्ये जेवढा कन्झ्युम व्हायचा एक कॅपिंग ठरलंय त्याच्या पलीकडे आपण कन्झ्युम करू शकत नाही. इथे माझा मुद्दा असा होता की जर उन्हाळी म्हणजे उन्हाळी कांद्याला अशा प्रकारे लेट रबी कांद्याला जर सोयाबीन किंवा भुईमुग सारख्या तेलबिया पिकांचा जर पर्याय मिळाला तर ह्या एक्सपोर्ट ओरिएंटेड पिकं आहेत आणि ज्या वेळेला आपण भारत हा खाद्यतेलाचा फार मोठा इम्पोर्टर आहे आज घडीला आणि आपलं इम्पोर्ट बिल आज 1 लाख कोटी पर्यंत वाढलेलं आहे. 30 ते 40 जवळपास 30 लाख टन एवढं खाद्यतेल खास करून सोयाबीनच्या फॉर्मॅटमध्ये आपण इम्पोर्ट करतो लॅटिन अमेरिकन कंट्रीज कडनं. आणि म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा आहे की एखादा शेतकरी जेव्हा एखादा प्रयोग करतो तो त्याच्या पुरता मर्यादित राहत नसून तो सगळ्या कम्युनिटी किंवा पूर्ण त्या शेतकरी समाजाकरता फार मोठा सिग्निफिकंट असतो आणि अशा प्रकारच्या प्रयोगांना जर सपोर्ट मिळाला
तर त्यातनं मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला एक्सपोर्ट अर्निंग आहे, आपलं इम्पोर्ट बिल कमी होणार आहे, आपल्या डोमेस्टिक आज जो ऑइल म्हणजे केकचा जो तुटवडा तयार होतो पशुखाद्यासाठी तो तुटवडा भरून निघणार आहे. म्हणजे आणि आपले कांद्यासारख्या कम्युनिटीमध्ये अननेसेसरी एकाच पिकाकडे वळून जो काही रिसोर्सेस आपला वाया जातो तर तोही वाया जाणं थांबणार आहे. अशा प्रकारचा जो काही सिग्निफिकंट प्रयोग महाराष्ट्रामध्ये फार्मिंग लेवलला सुरू आहेत, अशा प्रकारचे प्रयोग जर आपल्याला रेप्लिकेट करायचे असतील तर त्या पद्धतीच्या पॉलिसीसाठी आपल्याला अगदी आपल्या ग्रामपंचायत सोसायटी पासून आपल्याला आवाज उठवावा लागणार आहे आणि तरच तो आवाज लोकसभा किंवा विधानसभेमध्ये तरच धोरणं बनतील. आपण कुठल्या नेत्याच्या म्हणजे पॉलिटिकल नॅरेशन संदर्भात मी म्हणतोय की आपलं नॅरेटिव्ह काय आहे फार्मिंग क्षेत्राचा, आपले प्रश्न काय आहेत, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, मला असं वाटतं की कोण नेता कोणाकडे गेला यापेक्षा सुद्धा आपलं काम कुठपर्यंत आली या प्रकारचं मला असं वाटतं की नॅरेशन वाढण्याची गरज आहे. आणि या एकूणच सगळ्या प्रक्रिया जेव्हा आपण लांबवरनं बघतो किंवा प्रत्यक्ष त्याच्यात आपण सहभाग घेतो त्यावरनं ज्या काही आपल्याला इन्साइट्स मिळतात, म्हणजे माझा सांगण्याचा मुद्दा असा आहे की आजच्या घडीला मार्केट इंटेलिजन्स या क्षेत्रामध्ये मी थोडंफार काम करतो. आपल्याकडे खूप मोठा प्रॉब्लेम आहे की आपल्याकडे कोणतं पीक केव्हा लावावं या संदर्भातलं आज आपल्याकडे फारसं एक्सपर्टीज नाहीये आणि त्यामुळे अलीकडे तेलंगणा सारख्या राज्यामध्ये तिथले मुख्यमंत्री या बाबतीत खूप ऍक्टिव्ह आहेत आणि त्यांनी यावर्षी तिथल्या शेतकऱ्यांना मका लावू नका असं सांगितलं होतं. आणि जे मोठी फरक आहे, कारण मक्याला ज्या पद्धतीचा रेट मिळतोय तर तिथल्या शेतकऱ्यांमध्ये दुसऱ्या क्रॉपकडे त्यांनी डायव्हर्ट केले. तर इथे सांगण्याचा मुद्दा असा आहे की बऱ्याचदा आपल्याला आज परिस्थिती अशी आहे की मका किंवा सोयाबीन सारख्या कमोडिटीचे रेट किंवा ओव्हरऑल सगळं जे आपलं ऍग्रिकल्चर कमोडिटी मार्केट आहे, खास करून ग्रेन्स असेल, शुगर असेल, कॉटन असेल, हे ग्लोबली लिंक आहे. म्हणजे जसं क्रूड ऑइलच्या प्राइसेस या अमेरिकेत ठरतात तशा पद्धतीने आपण मक्याचे भाव हे सांगलीत ठरतात, सीबॉट मार्केटमध्ये ठरतात मका, सोयाबीन, कॉटन सारख्या कम्युनिटीचे रेट. कारण अमेरिका हा सगळ्यात मोठा प्रॉडक्ट प्रोड्युसर आहे, एक्सपोर्टर आहे आणि कंझ्युमर पण आहे. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की अशा प्रकारे जगामध्ये ज्या पद्धतीने कमोडिटीचं इन्व्हेंटरी मॅनेजमेंट केलं जातं, क्रॉपचं नियोजन केलं जातं, तशा प्रकारे आपण एक इंडिव्हिज्युअल शेतकरी तर करू शकत नाही, मात्र आपण एक ग्रुप जेव्हा फॉर्म करतो तेव्हा ग्रुप फॉर्म करून हे करू शकतो का, तर नक्कीच अशा प्रकारे अनेक स्टार्टअप आता प्रायव्हेटली काम करताय किंवा काही शेतकऱ्यांच्या मालकीचे सुद्धा अशा प्रकारच्या चेन्स आता तयार होत आहे की ज्या पुढचा अभ्यास करून त्या क्रॉपचा अभ्यास करून त्याचं उत्पादन घेण्याचा प्रयत्न करताय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये जसं आज महाराष्ट्रातल्या फॉरवर्ड प्रोड्युसर कंपन्यांविषयी म्हणजे माझा एक अनुभव मी असं शेअर करेन की ज्या वेळेला आपल्या डोळ्याने आपण काही गोष्टी बघतो किंवा आपण ज्याचे सहभागीदार असतो तेव्हा कळते की अरे खरोखर काही गोष्टी समस्या मांडण्यापेक्षा जेव्हा थेट काहीतरी कृती होते तेव्हा एकदा एक्सरसाइज हाती घेतला जातो तेव्हा त्याचं जे इम्प्लिकेशन आहे ते नक्कीच पॉझिटिव्ह असतं. की 4-5 वर्षापूर्वी खानदेशातले शेतकरी रबीतला मका हा म्हणजे हार्वेस्टिंग केल्या विकायचे आणि त्याला अतिशय 800-1000 रुपये 1200 रुपयाच्या आतच रेट, 1000च्या आतच रेट मिळायचे. त्याच्यात मॉइश्चर खूप असायचं. आणि ज्यावेळेला पुण्यातल्या माझ्या काही पोल्ट्री कंपनीतल्या मित्रांना मी सांगितलं की अशा प्रकारे तिथे खूप स्वस्त मका विकला जातो आणि तिथल्या शेतकरी कंपन्यांना आपण एकत्र करून तिथे मिटिंग्स घेतल्या आणि त्यांचा मका डायरेक्ट जेव्हा आम्ही पुण्यातल्या पोल्ट्री, पुणे अलिबाग मधल्या पोल्ट्री कंपन्यांना सप्लायचा एक्सरसाइज सुरू केला त्यावेळेला असं लक्षात आलं की एखाद्या गावामध्ये जर मका असेल आणि त्यांनी जर तो मका समजा की 5 त्या गावातला मका शेजारच्या बाजार समितीमध्ये 5 कोटीला विकला गेला आणि तोच मका जर तिथल्याच शेतकऱ्यांनी म्हणजे तिथे फॉरवर्ड प्रोड्युसर कंपन्यांनी जर एंड युजर्सला म्हणजे पोल्ट्री स्टाफ कंपन्यांना जर थेट विकला तर 5 कोटीच्या मक्याची व्हॅल्यू 2 कोटीने वाढते आणि 7 कोटी अर्निंग त्या गावाला होते. याचं कॅल्क्युलेशन काढलं आणि कंपनीला फायदा असा होतो की एका गावातला म्हणजे फीड कंपनीला एका गावातला मका मिळतो, त्याच्यात न्यूट्रिशन व्हॅल्यू खूप चांगला असतो कारण तो पाला गेलेला नसतो, मिक्स झालेला नसतो, म्हणजे एंड युजरलाही फायदा होतो, शेतकऱ्यालाही फायदा होतो. तर अशा प्रकारे म्हणजे हा 2 कोटी हे शेवटी त्या गावात आले, त्या गावातल्या इकोसिस्टीम मध्ये त्या गावातल्या त्या गावातला आर्थिक समृद्धी तेवढे 2 कोटी आल्याने नक्कीच वाढते आणि चलनवलन वाढून दुसरे काही गुंतवणूक वाढते आणि अनेक उद्योगांना तिथे चालना मिळते. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की अशा प्रकारच्या एक्सरसाइज मधनं जेव्हा एक लक्षात आलंय की
जसे विलास शिंदे साहेब म्हणाले की हे कुणीतरी करायला पाहिजे. आपण जेव्हा म्हणतो की हा प्रॉब्लेम आहे मग हे व्हायला पाहिजे, तर विलास शिंदे साहेबांनी हे शिकवलं की आपण त्याच्यामध्ये मला असं वाटतं की आपण स्वतः पुढाकार काय करू शकतो प्रत्येक पातळीला, प्रत्येक लेवलवर. जशा आज ही जी काही 5 दिवसांची व्याख्यानमाला आहे, हा इटसेल्फ एक बेस्ट असा एक सोल्युशन आहे की एक इनिशिएटिव्ह आहे की ऍटलिस्ट आपण या नव्या प्रक्रियांना जवळून बघून आपण नेमकं कुठे आहोत आणि त्याचा शोध आणि बोध घेऊन आपण याच्यात काय प्रकारे कॉन्ट्रीब्युट करू शकतो असा हा एक इनिशिएटिव्ह आहे. आणि मला या इनिशिएटिव्ह मध्ये, या सगळ्या उपक्रमामध्ये माननीय वारे सरांनी आणि किसान नेटचे मार्डे साहेब यांनी जी काही संधी दिली या ठिकाणी आणि अनुभव शेअर करायला, तर ती खूप माझ्यासाठी एक आनंददायी बाब आहे आणि मी या प्लॅटफॉर्मचा खूप आभारी आहे. मला असं वाटतं की काही प्रश्न उत्तरे असतील तर मला माझ्या क्षेत्राशी संबंधित मला जास्त चांगल्या पद्धतीने आणखी शेअर करता येईल किंवा बोलता येईल. मारणे सर. धन्यवाद दीपक भाऊ. खूप छान पद्धतीनं आपलं मनोगत केलेलं आहे. विशेषतः उदाहरणं देत देत आपल्या त्यावेळेला गप्पा झाल्या त्यावेळेला मला माहित होतं की यापेक्षाही, त्याच्यावरून मी सांगू शकतो की यापेक्षाही अधिक उदाहरणं तुमच्याकडे महाराष्ट्रातले असे जे अनेक प्रयोग सुरू आहेत त्याचे आहेत. आणि उदाहरणं देत देत बोलल्यामुळं निश्चितपणे ऐकणाऱ्यांनाही याचा नीट आवाका आलेला असेल. 2 प्रश्न फेसबुकवर आलेले आहेत, ते मी आधी घेतो. ते दोन्ही प्रश्न सचिन माने यांनी विचारलेले आहेत. त्यातला एक प्रश्न आहे की तुम्ही असं म्हणालात की आता ह्यूज प्रोडक्शन भारतात होते, तर त्याबद्दलचं त्यांनी की ह्यूज प्रोडक्शन जर होत असेल तर मग इम्पोर्ट पॉलिसी जी आहे त्याचा एक अतिशय दुष्परिणाम शेतमालाच्या किमतीवरती होऊ शकतो, असा त्यांचा प्रश्न आहे. मला त्यात फक्त एवढंच जोडायचं की तेलबिया जे आहेत, तेलबियांच्या बाबतीत मला वाटतं प्रोडक्शन ह्यूज होत नसावं, तर तेही स्पष्ट करा आणि त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्या. आणि दुसरा त्यांचा प्रश्न असा आहे, तो नेहमीचा प्रश्न आहे की दुधाचं जे उत्पन्न आहे महाराष्ट्रातलं त्याला शहरी ग्राहक किती मोजतो आणि शेतकऱ्याला किती मिळतात, हा जो प्रचंड फरक आहे याचं काय करायचं. हे 2 प्रश्न घेऊया त्यांचे. सर पहिला प्रश्न मला समजला नाही, तर काय होतं समजला, पण पहिला धान्याचं उत्पादन जर मोठ्या प्रमाणावर होत असेल, अतिरिक्त उत्पादन होत असेल वार्षिक गरजेपेक्षा, तर मग इम्पोर्ट त्यातल्याच काही कमोडिटीचे जर आयात करायला सुरुवात केली सरकारनं तर शेतमाल किमती नक्कीच पडतील. त्या इम्पोर्ट पॉलिसी बद्दलचा प्रश्न. बरोबर आहे सर, बरोबर. त्यांचा जो प्रश्न आहे तर तो आता म्हणजे हरभऱ्याचं उदाहरण देतो मी. यावर्षी हरभऱ्याचं उत्पादन आपल्याकडे ऑल टाइम हाय प्रोडक्शन आहे, म्हणजे साधारणपणे 110 लाख टनापर्यंत उत्पादन आहे आणि 30 लाख टन आखाडीकडे शिल्लक आहे हरभरा. तरी सुद्धा आपल्या बॅलन्स शीट, आपलं जे एक्सपोर्ट इम्पोर्टचं बॅलन्स शीट आहे त्याच्यामध्ये हरभरा एक इम्पोर्ट झालेला दिसतोय आपल्याला 2-2.5-3 लाख टन. तर बऱ्याचदा आपल्या केंद्र सरकारचा आपल्या शेतकऱ्यांवर असा ट्रस्ट नाहीये, त्यांना भीती वाटते नेहमी की उत्पादन कमी होईल, मग नंतर आरडाओरड होईल, म्हणून ते काही ज्या आधीच्या काही कमिटमेंट किंवा झालेल्या असतात त्यांच्या इंटरनॅशनल मार्केटमध्ये त्या कंप्लाय करण्यासाठी बऱ्याचदा असा इम्पोर्ट होतो. पण आता कडधान्यांचा इम्पोर्ट जर सर आपण पाहिलं तर टप्प्याटप्प्याने कमी होत चाललेला दिसतोय आपल्याला. तर आता इम्पोर्ट मध्ये पण काही प्रॉब्लेम असे आहेत की बऱ्याचदा आपल्याकडे जेव्हा शॉर्ट टर्म मध्ये काही कमोडिटीच्या प्राइसेस वाढतात त्यावेळेला जे लिस्ट डेव्हलप कंट्रीज आहेत, आफ्रिकन कंट्रीज, तर तिथनं आपल्याकडे इम्पोर्टची पॅरिटी येते, म्हणजे गरीब देशांकडनं आपल्याला इम्पोर्ट करता येतो. तर बऱ्याचदा डोमेस्टिक मार्केटवर चेक ठेवण्यासाठी सरकार अशा प्रकारचे काही स्ट्रॅटेजिक प्ले करते. इम्पोर्ट करते सरकार, परंतु त्याचा व्हॉल्यूम म्हणजे खास करून कडधान्याच्या बाबतीत मी सांगितलं, हरभऱ्याचं जर उदाहरण दिलं तर हरभऱ्याचं देशाचं एकूण प्रोडक्शन जर विचारात घेतलं, एकूण कन्झम्पशन जर विचारात घेतलं, तर त्या तुलनेमध्ये इम्पोर्ट एवढा होत नाहीये. म्हणजे तेवढा आता यावर्षी जर आपण खरीप आणि रब्बी दोघे मिळून आपलं 270 लाख टन आपली जी काही गरज आहे तेवढी पूर्ण करू. एखाद्या वर्षी दुष्काळ जेव्हा येतो तेव्हा आपली 270 लाख टनाच्या तुलनेमध्ये 30-40 लाख टनाचा शॉर्ट पडतो. त्यावेळेला वाटाणासारखी कमोडिटी ही कॅनडा किंवा अन्य काही देशांकडनं इम्पोर्ट केली जाते. डोमेस्टिक म्हणजे गव्हर्नमेंट इम्पोर्ट, मला असं वाटतं की गव्हर्नमेंट इम्पोर्ट केव्हा करतं, ज्याच्या वेळेला बऱ्याचदा त्यांचे टाइम टेबल चुकतात.
त्यांना आपल्याकडे अशा प्रकारचं एक्सपर्टीज नाही गव्हर्नमेंटकडे की ती कमोडिटीचं सगळा मार्केट इंटेलिजन्स डिमांड सप्लाय ट्रॅक करून इम्पोर्ट करणं नेहमी फसतात ते, जसं कांद्यात बघितलं आपण. परंतु आपल्याकडे मला त्याचं नेहमीच असं वाटतं की अशा प्रकारची विंग का डेव्हलप झालेली नाहीत आपल्याकडे आजही गव्हर्नमेंट अमेरिकेतलं USDA युनायटेड स्टेट्स ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटच्या प्रोजेक्शनवर आपलं गव्हर्नमेंट आज सुद्धा अवलंबून राहतं. एवढी वाईट अवस्था आहे. हा इम्पोर्ट होतो याचं कारण गव्हर्नमेंटला जी भीती वाटते की सप्लाय शॉर्ट होईल, पुढचं क्रॉपचं प्रोजेक्शन त्यांना माहित नसतं की ते येईल की नाही. या सगळ्या प्रक्रियेमध्ये ह्या इम्पोर्टच्या गोष्टी होतात. पण ज्या वेळेला आता उदाहरणार्थ यावर्षी कांद्याचं ओव्हर प्रोडक्शन आहे, आपल्याकडे इम्पोर्ट दिसणारच नाही. त्यामुळे बऱ्याचदा इम्पोर्टची जी अनेक कारण आहेत त्यातला हे एक कारण आहे. आणखीनही याच्यावर चर्चा होऊ शकते. आणि तुम्ही तेलबियांचं म्हणालात ते बरोबर आहे. तेलबियांमध्ये आपण सरप्लस आपण ऑइल टर्म्स मध्ये आपण सरप्लस नाही आपल्याकडे, परंतु मिल म्हणजे DOC टर्म्स मध्ये आपल्याकडे सरप्लस आहे. म्हणजे ढेप, म्हणजे एखादी कमोडिटी क्रश केल्यानंतर त्याची ढेप उरते, ती आपण एक्सपोर्ट करतो, पण ऑइल कमी पडते आपल्याला. हळूहळू आपण जर सोयाबीन सारख्या पिकाचं क्षेत्र वाढत गेलं तर इम्पोर्ट हा कमी होऊ शकतो. अलीकडेच गव्हर्नमेंटने म्हणजे पाम जे झाडाचं सुद्धा आपल्याकडे चालले प्रयोग त्या पद्धतीने. आणि तिसरा जो प्रश्न आहे डेअरी सेक्टरचा, मी डेअरी सेक्टर फारसं ट्रॅक करत नाही किंवा माझा त्याच्याशी फारसं माझ्या सिलेबसच्या बाहेरचा विषय आहे, तरी पण मी प्रयत्न करतो 1-2 वाक्यामध्ये फक्त. आपल्याकडे सर आपण ऍज अ होल डेअरी उत्पादक म्हणून आपण इंटिग्रेट नाही आहोत. म्हणजे आपण आपल्याकडे म्हणजे संगमनेरचं डेअरी सहकारी डेअरी वेगळ्या दिशेने जाते, कोल्हापूरची वेगळ्या दिशेने जाते. आपण आपल्या महाराष्ट्राचं एकूण प्रोडक्शन, एकूण डिमांड किती आहे आणि त्या तुलनेमध्ये सप्लाय आपण मेंटेन करू शकतो का? मी तुम्हाला नॅशनल एग्स कोऑर्डिनेशन कमिटीच्या माध्यमातून ही पण अशाच प्रकारची नाशवंत कमोडिटी आहे. आणि ही लोक बरोबर नियोजन करतात की पुढच्या 3-4 महिन्यात 6 महिन्यात किती प्रोडक्शन डिमांड आहे, त्या अनुपातामध्ये आपण मागणीनुसार पुरवठ्याचं नियोजन, अशा प्रकारचं नियोजन हे डेअरी सेक्टरमध्ये होत नाही. हा स्कॅटर्ड अतिशय विखुरलेला असा व्यवसाय आहे आणि त्यामुळे तो व्हलनरेबल आहे. आणि माझं आणखीन एक निरीक्षण आहे की गावाकडे कन्झम्पशन प्रचंड कमी आहे दुधाचं. म्हणजे अनेक गावांमध्ये जर आपण दूध, ताक, दही ज्या पद्धतीने कंझ्युम व्हायला पाहिजे, अवेलेबिलिटी नसते, तेवढे कंझ्युम होत नाही. आणि आपण पुण्या मुंबईकडे सगळं रती घालतोय. अशा प्रकारच्या बऱ्याच याच्यात अशा गोष्टी आहेत. तरी सुद्धा आपल्याकडे दुधाचा अतिरिक्त होण्याचा म्हणजे भेसळशी असोसिएट आहे किंवा भुकटीच्या इन्व्हेंटरीज आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर आहेत किंवा ग्लोबली भुकटी जास्त, दुधाची भुकटी जास्त प्रोडक्शन असल्यामुळे म्हणा, म्हणजे डेअरीचा विषय हा खूप त्याला वेगवेगळे आयाम आहेत. परंतु एवढं नक्की की आपली डिमांड किती आहे त्याच्या अगेन्स्ट आपण उत्पादन काय करतोय हा विषय आपण सगळं डेअरी सेक्टर हे अनऑर्गनाइज असल्यामुळे आपल्याला तो अंदाज येत नाही आणि वारेमाप उत्पादन होतं. आणि त्यामुळे ही जी वेळ बघायला मिळते आपल्याला आता, म्हणजे लॉकडाऊन सारख्या प्रक्रियांमध्ये बघा. याच्यामध्ये सर मी तुम्हाला एक ऑब्झर्वेशन सांगेल की पोल्ट्री इंडस्ट्री अतिशय वेगाने रिकव्हर झाला, कारण पोल्ट्री इंडस्ट्रीने अंड्यांचं आणि कोंबड्यांचं उत्पादन हे मागणीच्या प्रमाणामध्ये कंट्रोल केलं. आणि भारतभरातल्या पोल्ट्री इंडस्ट्रीमध्ये एक अंडरस्टँडिंग आहे की आपल्याला ऍटलिस्ट किती सप्लाय करायला पाहिजे. थोड्याफार त्यांच्याकडनं पण मिसमॅनेजमेंट होतं, परंतु आज अंड्याचा भाव हा प्रोडक्शन कॉस्टच्या वर आहे आणि चिकनचा पण प्रोडक्शन कॉस्टच्या वर आहे, पण दुधाचा नाहीये. कारण डेअरी इंडस्ट्री ऍज अ होल संघटित नाहीये आणि सगळे आयसोलेशन मध्ये आपण असा सुटा विचार करतोय असं मला वाटतं. एक कम्युनिटी अभ्यासक म्हणून मला हे वाटतं. याच्या आणखीन काही उत्तर त्या क्षेत्रातले तज्ञ देऊ शकतात. मला इथे एक थोडंसं ऍड करायचं, त्याच्यावर तुम्ही तुमचं मत मांडा. की जरी धान्याचं आणि डाळीचं किंवा काही वेळेला दुधाचं, काही वेळेला अंड्यांचं उत्पादन भारतात जास्त होत असलं अतिरिक्त, तरी हंगर इंडेक्स जर बघितला तर हंगर इंडेक्स आपल्याला असं सांगतो की या देशातल्या असंघटित कष्टकरी असतील, शेतमजूर असतील, अल्पभूधारक शेतकरी असतील, त्यांचा जो आहार आहे, त्यांचं जे पोषण होतंय आज, हे पोषण म्हणजे त्यांच्या थाळीमध्ये जे यायला पाहिजे ते पोहोचत नाहीये, कारण त्यांची क्रयशक्ती नाहीये. म्हणजे आज जेवढी गरज आहे, जर क्रयशक्ती वाढली, मजुरांची, शेतमजुरांची, असंघटित कष्टकऱ्यांची क्रयशक्ती जर वाढली तर याची गरज यापेक्षा आणखी वाढेल. हे अतिरिक्त कदाचित जे ठरतंय ते इतकं ठरणारही नाही असं आहे. म्हणजे धान्य आहे पण लोकांना विकत घ्यायला पैसे नाहीत, अशी पण परिस्थिती काही ठिकाणी आहे. एक प्रश्न राजेश वाघमोडे यांनी विचारलाय की एक्सपोर्ट क्वालिटीचे सीताफळ उत्पादक शेतकरी जो आहे तो आता लॉकडाऊनमुळे प्रचंड अडचणीत आलेला आहे, त्याला तुम्ही काय सल्ला द्याल? सर
सीताफळ ही अशी कम्युनिटी आहे की गेल्या 1.5-2 वर्षात सीताफळ खालचं क्षेत्र खूप वाढलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. त्याचं कारण मागचं 2019 मध्ये सीताफळाला खूप चांगले रेट मिळाले. मागच्या 2-3 वर्षापासून सातत्याने सीताफळाला चांगले रेट मिळत आहे. परत सर इथे क्लासिक सिच्युएशन आहे. बऱ्याचदा मला असं म्हणायचं सर की आपल्या मार्केटची एक साईज असते. उदाहरणार्थ कुठल्याही कमोडिटीची डोमेस्टिक आणि एक्सपोर्टची एक त्यांची एक कॅपॅसिटी असते की किती व्हॉल्यूम ते कन्झ्युम करू शकतात. जर त्या व्हॉल्यूम पेक्षा जास्त माल जर सप्लाय झाला तर तो अडचणीत येतो. सीताफळाच्या बाबतीत म्हणजे सीताफळामध्ये अजून आपल्याकडे काही कॉर्पोरेट किंवा काही शेतकरी पल्प वगैरे तयार करून हे त्यांचं काम चालते प्रायमरी प्रोसेसिंग मध्ये. परंतु सीताफळ सारख्या कमोडिटी खालचं क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणावर वाढणं ही मला वाटतं की ही चिंतेची गोष्ट आहे. आणि त्यांचा जो प्रश्न आहे आता सीताफळाचा स्पेसिफिक त्यांचा जो प्रश्न आहे की एक्सपोर्ट संदर्भात काय मार्केट्स किंवा कुठले त्यांना लिंकेज अवेलेबल असू शकतात, याचं उत्तर जर त्यांनी मोबाईल नंबर दिला तर त्यांना आपण या क्षेत्रातले जे एक्सपर्ट आहेत त्यांच्याकडनं जर काही लिंकेज अवेलेबल असतील, जे आपल्याकडे FLV मध्ये जे एक्सपोर्टर काम करतात ते त्यांना जोडून देता येतील आणि त्यांच्याकडनं त्यांना अधिक चांगलं कन्सल्टेशन मिळू शकतं. आपण जोडून देण्याची भूमिका करू शकतो. त्या प्रश्नाचं उत्तर तसं आपल्याकडे आता नाहीये. राजेश, तुम्हाला मी नंबर पाठवून देईल यांचा. आपल्याकडे आज श्रोत्यांच्या मध्ये सुनील तांबे आहेत. सुनील तांबे हे सिनियर पत्रकार आहेत आणि अतिशय सिनियर समाजवादी कार्यकर्ते पण आहेत. त्यांनी प्रश्न विचारलाय मोझांबिक, म्यानमार. साहेब प्रश्न आहेत त्या. तांबे साहेब बोला, तुम्ही अनम्यूट केलेले तुम्हाला. हा, मग हे चांगलं होईल. हा, ते चांगलं होईल, इंटरॅक्टिव्ह होईल ते. येस तांबे साहेब बोला. सुनील सर तुम्ही स्वतःच बोला. सर तुमचं अनम्यूट करा. तुमचं मला वाटतं खाली अनम्यूट राहिलेलं आहे तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलवरती. हा, झालं. बोला सर. ओके. माझा डाळींच्या बाबतीतला प्रश्न आहे. म्हणजे दीपक चव्हाणांनी जे असेल, म्हणजे मला ते एकदम दीपकचे आभारच म्हणायचे. अतिशय व्यवस्थित पद्धतीने म्हणजे सप्लाय व्हॅल्यू चेन हा शब्द पहिल्यांदाच कोणत्या तरी अभ्यास वर्गात आला असावा. या दृष्टीने ते चांगलाच झाला. डाळींच्या बाबतीतला जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये मला असं म्हणायचं की म्यानमारमध्ये जी डाळीची लागवड होते, तूर आणि मूग वगैरे, ती आता दीपकला माहिती की ते म्यानमार मधल्या लोकांच्या आहारात काही डाळी नाही आहे. म्हणजे म्यानमारमध्ये डाळ मिल पण नाही. मोझांबिक मध्ये आपल्या मागच्या वर्षी म्हणजे 2016 का 2017 या 17ला ही मोझांबिकची तूर आपल्याकडे आली. तर मोझांबिक मध्ये कोणीच तूर खात नाही. तिकडे इकडच्या लोकांनी त्या थोर किमतीला ज्या जमिनी मिळतात त्या घेऊन तिकडे लागवड केलेली आहे. आणि ते तुम्हाला माहिती आहे की तिकडची जी आर्थिक राजकीय परिस्थिती जी आफ्रिकेतली आहे ती अतिशय व्होलाटाईल असते. तिकडे कोणत्याही त्या हुकुमशाला किंवा सरकारला पैसे लागून कमी किमतीमध्ये त्या जमिनी मिळतात आणि त्याच्यावरती ती लागवड केलेली आहे. तसंच म्हणजे आता आपल्याकडे बघायला झालं तर आता ज्यांनी तिकडे एक कारखाना काढलाय, कोणी जयंत पाटला आपल्या आफ्रिकेमध्ये साखरेचा. तर हे जे होत आहे तर त्याच्यामधून जी तूर येते त्यामुळे इकडच्या तुरीचे भाव पडले मागच्या वेळेला 2016ला. तर हा जो एक भाग आहे ना याच्याकडे लक्ष देण्याची एक पॉलिसी म्हणून गरज आहे. म्हणजे मी याच्याशी ऍग्री करतो की आपण आता जो शेतमजूर म्हणजे त्याने दीपक चव्हाण यांच्या प्रेझेंटेशन मध्ये 2 मुद्दे महत्वाचे आहेत. एक, एकट्याने शेती करणं जे आता हे काही व्हायबल प्रपोजल नाहीये. ग्रुप किंवा गट शेती हाच पुढचा पर्याय आहे. आणि दुसरा, शेतमालावरती एक प्रायमरी प्रोसेसिंग करूनच तो विकला पाहिजे आणि त्याच्यासाठी मोठी बाजारपेठ केली पाहिजे. हे गटाने ठरवलं पाहिजे. इथपर्यंत सहमत आहे, हे पाहिजे. पण हे काही पॉलिसीचे किंवा धोरणाचेही मुद्दे त्याच्यात आहेत असं मला वाटतं. धन्यवाद सुनील सर, धन्यवाद. इकडे चॅटमध्ये संकेत यांनी एक प्रश्न विचारलेला आहे की सरकारनं दीपक आपल्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संदर्भातला जो अध्यादेश सरकारचा आलेला आहे की ज्याच्यातून पूर्वी फळे आणि भाजीपाला नियमनमुक्त केला होता, म्हणजे बाहेर विकायला परवानगी दिली होती. आता धान्यही त्यांनी APMC मध्येच विकलं पाहिजे ह्याच्यातून बंधनमुक्त केलेलं आहे. हे धोरण शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल का? आणि इथे मला एक उल्लेख हाही करायचा आहे की अखिल भारतीय किसान संघर्ष समितीनं उद्या देशव्यापी एक आंदोलन ठरवलेलं आहे की सरकारचा हा निर्णय चुकीचा आहे आणि सरकारने हा अध्यादेश मागे घ्यावा. याबद्दल दीपक तुम्ही आपलं मत मांडा.
हा सर, नक्की याच्यामध्ये जेव्हा आपण प्रॅक्टिकली काही गोष्टी काम करतो तेव्हा माझं असं म्हणणं आहे की सगळ्याच प्रवाहांचे कन्सर्न आपण समजून घेतलं पाहिजे आणि ते आपापल्या जागेवर बरोबर असतात. परंतु त्याच्यामध्ये जेव्हा प्रॅक्टिकल गोष्ट आपण बघतो की आज त्यांनी प्रश्न विचारलाय की एपीएमसीच्या बाहेर आपण सरकारने आपल्याला डिकंट्रोल केले. ऍक्च्युली सर, एपीएमसीच्या बाहेर आता नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही डाळिंब विकतो, तर अनेक वर्ष डाळिंब हे एपीएमसीच्या बाहेरच विकलं जाते, कारण जागेवर व्यापारी येतो, कारण तिथे एपीएमसीचा सर्वेलन्स सुद्धा नव्हता अक्षरशः. आणि कुठलाही द्राक्ष सुद्धा वर्षानुवर्ष एपीएमसीच्या बाहेरच विकले जात आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष, त्याला आपण गार्डन कटिंग म्हणतो, कारण आपल्याकडे तसं स्ट्रक्चरच डेव्हलप झालेलं नव्हतं. आता इथे एपीएमसीच्या बाहेर लिगली परवानगी मिळालेली आहे, कारण पूर्वी जो कंप्लायन्स होता त्याच्यात प्रामुख्याने सेस हा एक मोठी अडचण होती की 1% मार्केट फी घेतली जायची. जर एखाद्या XYZ एंटिटीने जर मार्केट उभं केलं तर तो त्याच्या एकूण व्हॉल्यूम मधला 1% देणं म्हणजे फार मोठी गोष्ट होती, त्यामुळे इन्व्हेस्टमेंट येत नव्हत्या. आणि आता आज बाजार समित्यांची जी महाराष्ट्रामध्ये जी एकूण आवक होते त्या एकूण आवकेचा 30-40% निपटारा करू शकेल एवढीच आपली एक्झिस्टिंग कॅपॅसिटी आहे. त्यामुळे बाय डिफॉल्ट आपल्याकडे 60-70% माल हा आधी पण बाहेरच विकला जात होता, परंतु तो एपीएमसीच्या सर्वेलन्स म्हणजे कंप्लायन्स खाली येत होता. आता तो कंप्लायन्स थोडा गव्हर्नमेंटने कमी केलेला आहे. त्यामुळे म्हणजे उदाहरणार्थ आता पुण्यामध्ये जे शेतकरी आठवडे बाजार भरतात किंवा अशा प्रकारचे म्हणजे ते स्वामी समर्थ फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातूनच अशा प्रकारचे बाजार भरवले जातात. तर मला असं वाटते की एपीएमसीच्या बाहेर अशा प्रकारे मी तुम्हाला एक उदाहरण देईल की आमचे जे एंड युजर मित्र आहेत ज्यांच्या स्टार्च आणि पोल्ट्रीच्या किंवा अशा कंपन्या आहेत, तर त्यांना शेतकऱ्यांकडनं त्यांनी स्वतःचे मार्केट डेव्हलप केलं, काटे डेव्हलप केले, आणि तिथे जेव्हा माल यायचा त्यावेळेला एपीएमसी वाले लोकांचा त्यांना त्रास असायचा, एवढा मार्केट शेअर्स द्या तुम्ही, एवढं तुमचे डिटेल्स द्या. म्हणजे एका प्रकारे आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट येण्यासाठी ही एपीएमसीच्या बाहेर जो काही यांचा फार मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप होता तो लिगली थोडा कमी केल्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट येण्याचं प्रमाण हे खूप वाढणार आहे. आणि आज म्हणजे जो काही आणि तो आपल्या गव्हर्नमेंटला किंवा जो थेट अध्यादेश केंद्राने काढलाय तर त्याच्यामध्ये राज्य सरकारची सुद्धा त्याच्यात तशी परमिशन लागणार नाहीये कुठल्याही गोष्टींसाठी. तर थेट कुठलाही एंटरप्रेन्योर आपलं स्वतःचं मार्केट त्या सर्वेलन्स मध्ये किंवा ते जे काही नियम अटींमध्ये तो डेव्हलप करू शकतो. म्हणजे महाराष्ट्रातल्या एपीएमसीचा जो काही म्हणजे राज्यांच्या एपीएमसीचा जो काही कंट्रोल होता त्यांच्या आवाराच्या बाहेरचा आणि त्याच्या जो हस्तक्षेप असायचा, त्याच्या ज्या माल प्रॅक्टिसेस व्हायच्या किंवा त्याच्यामधनं जी एक खीळ बसली होती आपल्याकडे डेव्हलपमेंटला, ती या निमित्ताने कमी झालेली आहे. परंतु यामध्ये जसं तुम्ही किसान संघर्ष समितीचं सांगितलं की यामध्ये पारंपरिक एपीएमसीज मध्ये काम करणाऱ्या लोकांचं, मला जसं मी म्हटलं की याच्यात त्यांना रोजगार किंवा त्यांना अशी गदा येणार नाही, कारण आपल्या एपीएमसीची जी एकूण कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीच्या तुलनेत मोर दॅन 2-3 टाइम्स माल हा जास्त येतोय. आणि आपल्याकडे जर नवीन प्रकारचे एपीएमसीज मार्केट उभ्या करायचे असतील, आता जसं आता गव्हर्नमेंटने गोदाम, एखाद्या प्रायव्हेट व्यक्तीचं गोदाम असेल त्याला सुद्धा मार्केटचा दर्जा दिला जाईल. आणि अलीकडेच आपल्याकडे सूर्या फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे, तिने तिच्या यार्डातनं इनाम मध्ये थेट शेतमाल म्हणजे राज्याबाहेर थेट त्याने विकलेला आहे. त्यामुळे जर एखाद्या शेतकरी कंपनीला जर समजा मला बांगलादेश, पश्चिम बंगाल, कलकत्त्यामध्ये एखाद्या व्यापाऱ्याला जर माझा इथनं मका विकायचा असेल, तर मला आता या सगळ्या प्रक्रियांमध्ये इनाम सारखा नवीन प्लॅटफॉर्म आहे ऑनलाईन, तर मी माझ्या मार्केट यार्डला किंवा माफ करा माझ्या यार्डला म्हणजे माझी जी शेतकरी कंपनी त्या शेतकरी कंपनीच्या यार्डला मार्केट कमिटीचा दर्जा मिळाल्यामुळे अशा प्रकारचे एक्सरसाइज मी कॉन्फिडेंटली करू शकतो. खास करून मला याच्यातला तुमचा कन्सर्न अतिशय बरोबर आहे की ह्या चेन्स उभ्या राहताना ह्या शेतकऱ्यांच्या मालकीच्या उभ्या राहिल्या पाहिजेत. प्रायव्हेट एंटिटी जर आल्या याच्यामध्ये, प्रायव्हेट एंटिटीला कमी प्रमाण म्हणजे प्रायव्हेट एंटिटी जर खूप मोठ्या प्रमाणावर आल्या तर त्यांचा एक फार मोठा होल्ड याच्यावर बसू शकतो. त्यामुळे जेवढ्या शेतकऱ्यांच्या मालकीच्या व्हॅल्यूचेन उभ्या राहतील, आफ्टर ऑल तो पैसा गावातच येतो. उदाहरणार्थ ज्या वेळेला एखादा मोठा व्यापारी एखाद्या कम्युनिटीमध्ये स्टॉक करून फार मोठा पैसा कमवतो त्यावेळेला तो नफा रिअल इस्टेट मध्ये गुंतवण्याची शक्यता असते. परंतु जर एखादी फार्मर प्रोड्युसर कंपनीने अशा प्रकारे गोदाम बांधलं, कम्युनिटी स्टॉक केली, होल्ड केली, त्याच्यावर जर उद्या भाव वाढले तर तो पैसा परत गावातच जाणार आहे. तर अशा प्रकारच्या सुधारणांसाठी जो कायदेविषयक जो कंप्लायन्स होता तो या नवीन कायद्यामुळे कमी झालेला आहे असं माझं म्हणणं आहे. आणि याच्यात
शेतकरी कंपन्यांसाठी किंवा शेतकरी उद्यमांसाठी एक संधी आहे. आणि मगाशी माननीय तांबे सरांनी सुद्धा अतिशय चांगला मुद्दा मांडला की शेतकरी जसं जसं अवेअर होत जातील, म्हणजे म्हणजे आफ्रिकन कंट्रीज मध्ये लिस्ट डेव्हलपमेंट कंट्रीजच्या नावाखाली जो काही इम्पोर्ट होतो आणि काही आपल्याच काय म्हणजे जसं आपल्याकडे काही वेगळ्या मार्गाने टॅक्स मुक्त इन्व्हेस्टमेंट जर करायची असेल तर काही मॉरिशस सारख्या रूटने पैसा आणण्याचा जो प्रकार होता, तशाच प्रकारचं कमोडिटी ट्रान्झॅक्शन जर थांबवायचं असेल तर शेतकरी कंपन्यांनी पॉलिटिकली सुद्धा अवेअर होऊन अशा प्रकारचा जो इम्पोर्ट आहे, ज्या देशांचं प्रोडक्शन म्हणजे आपल्याकडे नेपाळमध्ये कुठेही खाद्यतेलाचं प्रोडक्शन नाही, तरी नेपाळ आपल्या बॅलन्स शीटवर नेपाळमधनं फार मोठ्या प्रमाणावर खाद्यतेल आपल्याकडे इम्पोर्ट होतं, कारण ते करमुक्त असतं. आणि नेपाळ हा लिस्ट डेव्हलपमेंट कंट्री असल्यामुळे बरेचसेच इम्पोर्टर लोक इम्पोर्ट ड्युटी चुकवण्यासाठी नेपाळहून किंवा बांगलादेशहून सुद्धा आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर मका किंवा अन्य कमोडिटी खाद्यतेल येण्याचं प्रमाण वाढतं. तर तांबे सरांनी मांडलेला मुद्दा सुद्धा या अनुषंगाने महत्वाचा आहे की अशा प्रकारे आपल्या बाउंड्रीजवर आपल्या शेतकऱ्यांचं लक्ष पाहिजे. आणि शेतकरी इन द सेन्स शेतकरी ऑर्गनायझेशन आणि त्या जेवढ्या जास्तीत जास्त त्या इंटिग्रेट होतील, एक म्हणजे बिझनेस म्हणून इंटिग्रेट होत जातील, त्यावेळेला ते अशा प्रकारची पॉलिसी ऍडव्होकसी करू शकतील किंवा एक दबाव गट म्हणून काम करू शकतील आणि लक्ष ठेवू शकतील असं मला वाटतं. हे त्याचं उत्तर असू शकेल. किंवा सर धन्यवाद. अतुल सर, सुनील तांबेंनी हात वर केलाय का? हो हो, एकच मिनिट. तांबे साहेब. बघा, एक तर हा जो अध्यादेश आहे याच्यामध्ये याच्यामध्ये स्वराज इंडियाच्या आपण वेब संवाद मध्ये बोललो होतो आणि माझ्या मी ॲग्रोवन मध्ये सगळ्यात आधी या तिन्ही अध्यादेशांवरती लिहिलं होतं. एक पहिली गोष्ट, एपीएमसी ह्या शेतकऱ्यांचं भलं करतात या समजातून आपण बाहेर आलं पाहिजे. दुसरी गोष्ट, 30% आता दीपक चव्हाण यांनी जी माहिती दिली ती बरोबर आहे. बराचसा जो भाजीपाला जो आहे आणि भाजीपाला फळफळावळ म्हणजे ज्याला आपण हॉर्टिकल्चर म्हणतो, हे बरंच एपीएमसीच्या बाहेरच त्याचं ट्रेडिंग होतं. आजही महाराष्ट्रात हा कायदा म्हणजे या संबंधातली सूट अगोदरच दिलेली आहे. पहिल्यांदा आपण एक बॅकग्राऊंड लक्षात घ्या. काय एपीएमसी ऍक्ट कशासाठी झाला? एपीएमसी ऍक्ट याच्यासाठी झाला की शेतकऱ्यांना त्यांचा जो दर आहे किंवा याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी यावी म्हणून झाला. याचं कारण एक असं होतं की त्यावेळेला ऍग्रिकल्चर जे होतं, शेती जी होती ती सप्लाय ड्रिव्हन होती. शेतकरी आपल्या शेतात जे पिकेल त्याच्यातलं आपल्या पुरतं ठेवून उरलेलं जे आहे ते बाजारात विकायला आणायचा. याला म्हणायचं सप्लाय ड्रिव्हन ऍग्रिकल्चर. सप्लाय ड्रिव्हन ऍग्रिकल्चर मधली ती शेती आहे. सध्याचं ऍग्रिकल्चर डिमांड ड्रिव्हन आहे. म्हणजे आता साधी द्राक्ष जी आहेत, द्राक्ष काही शेतकरी पिकवतो, ती स्वतःपुरती खायला किती खाऊन खाणार? ज्वारी, बाजरी, मका आणि बाकीची भाजी असते, भाजीपाला वगैरे असा होता. तो सप्लाय ड्रिव्हन वेगळं. आणि आता जो बाजारात माल विकला जातो त्याचं उत्पादन शेतकरी घेतो, म्हणून तो डिमांड ड्रिव्हन ऍग्रिकल्चर मध्ये आहे. डिमांड ड्रिव्हन ऍग्रिकल्चर मध्ये एपीएमसी कंबल होतात. एपीएमसी तेवढं काम करू शकत नाही कारण ते सगळ्या सरकारी कारभार असतो. उदाहरण द्यायचं झालं तर पुण्याची जी ही होती बाजारपेठ होती म्हणजे गुलमंडीची, त्या तिकडे काय होत होतं, तिकडे गुलमंडी नाही काय तिकडे पहिल्यांदा पुण्याच्या गुलटेकडी पुण्याच्या आसपासचे लोक तिकडे आपला शेतमाल घेऊन यायचे आणि तो शेतमाल पुणे शहरामध्ये विकायला यायचा. अशा प्रकारची ती रचना होती. आज तशी परिस्थिती नाही आहे. आज पुण्यामध्ये छिंदवाड्यापासून आणि इथून तिकडून कुठून ट्रक येतात भाजीने भरलेले. तेव्हा आता आपण वेगळ्या रचनेमध्ये आलो आणि त्याच्यामध्ये एपीएमसीनी सुधारलं स्वतःला तर सुधारतील. पण एपीएमसीच्या ऍक्टमुळे असं एक झालं की हा जो आहे दलाल जो आहे हा ह्याला एक प्रतिष्ठा मिळाली किंवा कायदेशीर हे मिळालं, स्टँडिंग मिळालं. एपीएमसी मध्ये व्यापार करायचा असेल तर तुम्हाला दलालीचा लायसन्स लागतो. अनेकांकडे व्यापारी आणि दलाली दोन्ही लायसन्स असतात. म्हणजे काय होतं की तो तिकडे ते सरळ ते हे आहे काय म्हणतात ते कार्टेलिंग होतं. आणि हे कार्टेलिंग झाल्यामुळे शेतकऱ्यांना भाव मिळत नाही. साधी गोष्ट आहे की नामा पद्धत याच्यावरती इतक्या वेळा म्हणजे दीपक कदाचित हे करून सांगतील अधिक विशद करतील कारण तेही आहेतच त्या हॉर्टिकल्चर मध्ये. त्या नामा पद्धत मध्ये
त्याच्यामध्ये काय होतं की तुम्ही इतका हे असेल तर ते जास्त माल याला द्यायचा अडत्याला, तरच तो तुम्हाला दर असा मिळणार. हे जे सगळ्या माल प्रॅक्टिसेस आहेत हे या एपीएमसी मध्ये होत होत्या. हा, आता याचा अर्थ असा झाला की एपीएमसी लगेच तोडावी का? नाही. एपीएमसीला एक पर्यायी मार्केट तयार करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी कोणताही प्रायव्हेट इन्व्हेस्टर पुढे येत नाही, ही अडचण आहे. त्यामुळे त्या अध्यादेशामधली गडबड अशी आहे की हे फक्त बरं त्याच्या महाराष्ट्रात तर आहे, इतर राज्यांमध्ये हा प्रॉब्लेम आहे. इतर राज्यांमध्ये प्रामुख्याने एमएसपी वरनं त्यांना असं वाटतंय, पण एमएसपी तर काय 13 पिकां आपलं काय झालंय, आपलं सगळं शेतकरी राजकारण आपण एपीएसपी वरती केंद्रित केलं ना तर फार गुची होईल. कारण एमएसपीचा फायदा दीपक सांगू शकेल किती शेतकऱ्यांना मिळतो. माझ्या अंदाजाने नॉट मोर दॅन 8 to 10%, आणि तो सुद्धा याच्यामध्येच मिळतो. काय गहू आणि तांदूळवाल्यांना तो जास्त मिळतो, आणि याच्यामध्ये काही ठिकाणी मिरचीला तेलंगणात वगैरे कधी कधी ते बोनस किंवा याने ती खरेदी करतं सरकार, पण ते अपवाद आहे, म्हणजे ते गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन आहे. पण बहुतेक शेतकरी हे काय किती जण म्हणजे महाराष्ट्रातल्या किती लोकांना एमएसपीचा फायदा मिळतोय? तुरीचं होतं, तूर काय एमएसपीने, तूर मूग आणि सोयाबीन हे काय एमएसपीने घेतलं जातं का? नाही घेतलं जात. त्याच्यासाठी एक पळवाट काढली जाते की ही फेअर क्वालिटी नाहीये, फेअर अँड ऍव्हरेज क्वालिटी नाहीये, इफेक्टिव्ह नाहीये असं शेतकरी लिहून देतो आणि एमएसपीच्या खाली त्याची खरेदी करण्याचा रस्ता मोकळा होतो. त्यामुळे त्या एमएसपीला पकडूनही गाड्यात काही अर्थ नाहीये असं मला वाटतं. एनिवे, थँक्यू. हा, सुनील तांबे, मी तुमच्या मताशी सहमत आहे. मी आंदोलनाच्या मे महिन्याच्या विशेषांकात याबद्दल जो लेख लिहिला होता की एपीएमसी शेतकऱ्यांना न्याय देण्यामध्ये अपयशी ठरलेले आहेत. खासगी बाजाराची स्पर्धा जर उभी राहिली तर कदाचित त्या सुधारण्याची थोडीफार शक्यता निर्माण होईल. अर्थात बाजार शेतकऱ्याला न्याय देतो हेही खरं नाही, त्यामुळं एपीएमसीची पण गरज लागणारच आहे. हे एकमेकाच्या स्पर्धेतून दोघंही सुधारले आणि शेतकऱ्याला न्याय मिळाला तर अधिक बरं होईल. एक कॉमेंट फक्त यांनी लिहिलेली आहे, डीपी राणेंनी. प्रश्न नाहीये त्यांचा. व्हॅल्यू ॲडिशन चेनमध्ये प्रत्येक स्टेजला आणि फायनान्सेसमध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांना बाहेरच्या सल्लागारांची गरज लागेल अशा अर्थाची कॉमेंट आहे. ते ठीक आहे, आपण त्याची दखल घेऊया, त्यांचा प्रश्न नाहीये. अतुल सर, तुम्हाला काही सांगायचंय, विचारायचंय? येस येस दीपकजी, मला अजून एक म्हणजे प्रश्न म्हणजे तुमचं म्हणणं त्याच्याबद्दल विचारायचं होतं की जनरली पाश्चात्य देशामध्ये किंवा इस्रायल सारख्या देशामध्ये काय होतं की मार्केट इंटेलिजन्स खूप चांगला आहे. म्हणजे शेतकऱ्यांना एक मागच्या 4-5 वर्षाचा अभ्यास करून सांगितलं जातं किंवा जीपीएसचा आधार घेऊन की तुम्ही काय पिकवा किंवा माल कुठला बाजारात येणार आहे किंवा लागवड कशा पद्धतीने करावी. त्याबद्दल आपल्याकडे भारतामध्ये काय होतंय का आता? तुम्ही मार्केट इंटेलिजन्सचा अलीकडेच भारताने हा प्रयोग आहे आता की टॉप नावाची जी स्कीम आहे आपल्या आणि पोटॅटो याच्यासाठी मार्केट इंटेलिजन्स ट्रॅकिंग सिस्टीम नावाचं नाफेडच्या माध्यमातून एक पोर्टल डेव्हलप झालेलं आहे. त्यामध्ये फक्त इन्फॉर्मेशन आहे. फक्त तुमचा प्रश्न आहे की मार्केट इंटेलिजन्सचा की त्या शेतकऱ्याने उदाहरणार्थ मी तुम्हाला म्हणजे माझ्याकडे कुठलेही रिसोर्सेस नाहीयेत, परंतु मी मागच्या दिवाळीमध्ये म्हणजे नोव्हेंबर मध्ये जेव्हा कांद्याचे भाव ऑल टाइम हाय होते त्यावेळेला असं लिहिलं होतं की 2020 हे कांद्यासाठी मंदीचं वर्ष असेल, कारण त्याचे 2 पॅरामीटर होते. कांदा हे सिक्लिकल क्रॉप आहे. वर्षात तेजी मंदी म्हणजे 15ला तेजी, 16ला मंदी, 17ला तेजी, 18ला मंदी, 19ला तेजी आणि 20ला मंदी, असा सिक्लिकल पॅटर्नचा साधा पॅरामीटर वापरून मी लिहिलं होतं की 5 एकराऐवजी 2 एकर 2.5 एकर कांदा लावा. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, ज्या ज्या वेळेला एखाद्या कमोडिटीचे भाव हे ऑल टाइम हाय असतात त्या आणि पाण्याची अवेलेबिलिटी मुबलक असते त्यावेळेला त्या कमोडिटीचा एक्सेस सप्लाय होतो. आणि यावर्षी कांद्याचा इतका एक्सेस सप्लाय आहे की पुढे आपल्याला त्याची झळ आता जाणवणारच आहे की 212 लाख टन फक्त रबीच झालेले, जे होल सीझनचं उत्पादन होतं ते एका सीझन मध्ये झालंय. तुमचा प्रश्न आहे आपल्याकडे अशा प्रकारच्या ट्रॅकिंग सिस्टीम, मला आश्चर्य असं वाटतं की आपण एवढे आयएस तयार करतोय परंतु आपल्याकडे कमोडिटी मार्केट इंटेलिजन्सच्या काही अशा प्रकारच्या विद्याशाखा किंवा अशा प्रकारच्या प्रशासकीय बॉडीज अशा आता अस्तित्वात नाहीये. कारण आपण त्या कमोडिटीचा व्यापारी म्हणून किंवा आपण त्या कमोडिटीचा एक्सपोर्टर म्हणून विचार करत नाही. दिल्लीपासून मुंबईपर्यंत किंवा फार्मिंग कम्युनिटी सुद्धा आज जर विचार केला
आपण एखादी कमोडिटी ग्रो करतो तर आपण त्या कमोडिटीचे प्रोड्युसर म्हणून आपण मार्केट इंटेलिजन्सवर काही खर्च करू शकतो का, असा अवेअरनेस नाही. आणि सगळ्याच गोष्टी या सरकारकडून अपेक्षित धरण्याचा पण, म्हणजे मुळात आपली फार्मिंग कम्युनिटी ही ट्रेडिंग कम्युनिटी नाहीये. त्यामुळे म्हणजे ही चूक जशी इस्रायल गव्हर्नमेंट करतंय, परंतु सर इस्रायल जे 50 वर्षात डेव्हलप झालेले, त्या इस्रायलचा बेस हा अमेरिका आहे. म्हणजे 300-350 वर्षापासून किंवा जे काही ज्यू लोक तिथे, त्या ज्यू लोकांनी इस्रायल हा डेव्हलप केलाय. त्यासाठी अमेरिकेतलं कॅपिटल इंटेलिजन्स त्या इस्रायलमध्ये आणलेलं आहे. आणि अमेरिका घटकावर अमेरिका ज्या पद्धतीचं मार्केट इंटेलिजन्स मध्ये इन्व्हेस्ट करतं, म्हणजे एक साधं उदाहरण देतो सर तुम्हाला मी. तिथे सिबॉट नावाचा प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यामध्ये 2022-23चा मका आणि सोयाबीन किंवा गव्हाच्या किमती आता अवेलेबल आहेत. म्हणजे तिथे समजा तिथली एखादी ITC नावाची कंपनी किंवा कारगिल कंपनी, त्या कंपनीला जर आटा तयार करायचा असेल तर 2022ची मक्याची किंमत पाहून आजच तो हेज करू शकतो. म्हणजे स्वस्त असेल तर घेऊ शकतो किंवा महाग असेल तर शॉर्ट सेलिंग करून त्याची हेज तो करू शकतो. म्हणजे तिथला कॉर्पोरेट असा रॉ मटेरियल पॉइंट ऑफ व्ह्यू फार सिक्युअर आहे. आपल्याकडे रॉ मटेरियलची कॉस्ट थोडी जरी वाढली तरी आपलं डेअरी किंवा पोल्ट्री इंडस्ट्री अक्षरशः डळमळते. माझा मुद्दा असा आहे सर की जसा सिबॉट हा 150 वर्षांचा प्लॅटफॉर्म आहे, आपल्याकडे NCDX नावाचा फ्युचर चा प्लॅटफॉर्म आपण डेव्हलप केलाय 10 वर्षापासून, पण तो अतिशय रडत खडत चाललेला आहे. आणि त्याला खास करून डाव्या मंडळींचा, माफ करा की कम्युनिस्ट लोकांचा विरोध आहे, की त्याच्यात त्यांचं म्हणणं असं की याच्यात स्पेक्युलेशन होतं, याच्यात हे नफेखोरी होते. परंतु चायना सारखा देश जिथं साम्यवादी भांडवलशाहीच आहे एक प्रकारे, तो देश मात्र अशा प्रकारचे प्लॅटफॉर्म सक्सेसफुली रन करतोय. तर आपल्याकडे NCDX ला फार विरोध होते. म्हणजे एखादी कमोडिटी जर समजा तूर उद्या जर लॉन्च केली, आज आपल्याकडे सोयाबीन सोईंग पूर्वीच ऑक्टोबरला त्याचा भाव अवेलेबल असतो. ऍटलिस्ट आपल्याला ज्याला प्राइस डिस्कवरी म्हणतो ते आपल्याकडे अवेलेबल असतं. परंतु अशा प्रकारे प्राइस डिस्कवरीसाठी किंवा मार्केट इंटेलिजन्ससाठी फ्युचर मार्केट सारख्या प्लॅटफॉर्म पासून ज्या काही किंवा वेअर हाऊसेस असतील, गोदाम असतील, त्याचं ते इंटिग्रेशन करण्यासाठी जी इकोसिस्टीम उभी करावी लागेल, ती इकोसिस्टीम आणि ते रन करणारे क्लास आणि मॅनपॉवर किंवा त्याच्या विद्याशाखा, म्हणजे आज कम्युनिटी अनालिस्टची आपल्या कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये काहीही अवेलेबल नाही आहे. ऍग्रीकल्चर कम्युनिटी अनालिस्ट कुठल्या अभ्यासात अवेलेबल नाही आहे आज घडीला तरी. ह्या सगळ्या म्हणजे सगळ्याच बाबतीत आपण खूप मागे आहोत. आणि मात्र आपण याच्यात काम करू शकतो. म्हणजे कांद्यामध्ये मी काही शेतकरी फार्म प्रोड्युसर कंपन्यांबरोबर काम करतो. आमचे अनुभव आणि जे काही आम्हाला रिझल्ट येतात ते अतिशय चांगले येतात. त्यामुळे मला असं वाटतं की इथे परत मी गव्हर्नमेंट करत नाही याच्यावर न थांबता माझ्या परीने किंवा आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जे काही कॉन्ट्रीब्युट करता येईल तेवढं मात्र करायला पाहिजे असं मी मानतो. धन्यवाद सर. वारे साहेब. हा, 8 वाजलेत आणि जवळपास 1.5 तास दीपक चव्हाणांनी त्यांच्या अभ्यासाच्या आधारे, अनुभवाच्या आधारे, शेतमाल बाजारभावाचे ते अभ्यासक आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांच्या आजच्या सगळ्या मार्गदर्शनाचे 2 भाग होते. एक म्हणजे शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या संदर्भामध्ये एक मोठं उदाहरण सह्याद्री फार्मचं काल आपण बघितलं, पण केवळ त्या मोठ्या उदाहरणाकडे न बघता छोटी छोटी उदाहरणं, औरंगाबाद असेल, कळमनुरी असेल किंवा मध्य प्रदेश वुमेन्स एकत्रित येऊन मध्य प्रदेशमधल्या महिला जे करतायत, अशी छोटी छोटी उदाहरणं जी आहेत, या उदाहरणांची एक मालिका शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या कशी बनवू शकते आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना कसा होऊ शकतो, हा एक भाग होता. आणि दुसरा शेतमालाचे बाजारभाव, त्याचं ट्रॅकिंग आणि त्याच्या आधारे शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन आपण कसं स्वयंपूर्ण व्हावं आणि अधिक चांगला भाव मिळवावा, अशा अर्थानं मला असं वाटतं की अतिशय अभ्यासपूर्ण अशी मांडणी दीपक चव्हाण यांनी आज आपल्या सगळ्यांच्या समोर केली. सर्व प्रश्नांनाही त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने समाधानकारक उत्तरे दिलेली आहेत. आपण आता थांबूया, हे सत्र इथं थांबूया. मी दीपक चव्हाणांचे त्यांच्या सत्राबद्दल तर आभार मानतोच, परंतु SM जोशी सोशलिस्ट फाउंडेशनला अशी व्याख्यान मालिका घेण्यासाठी त्यांचं जे सहकार्य मिळालं त्याबद्दलही त्यांचे आभार मानतो. अतुल मारणे सर आणि kisan.netचे जे सगळे सहकारी आहेत, त्यांचे समारोप करताना 5 दिवसाची ही वेबिनार मालिका संपवताना kisan.netच्या सर्वांचे आभार मानतो. सुजय ठाकूर, अमोल पाटील आणि त्याचबरोबर राष्ट्रसेवा दल, SM जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या सर्व सहकार्यांचे आभार मानतो. व्याख्यान मालिका घेऊन हा प्रश्न संपणारा नाहीये. व्याख्यान मालिकेने फक्त एक चालना याला मिळू शकते. जे प्रयत्न सुरू आहेत त्यांना अधिक
चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी आणि शेतकऱ्यांची जी मुलं स्पर्धा परीक्षेच्या पाठीमागे आज वेळ वाया घालवत आहेत, त्यांच्यामधलं जे पोटेन्शियल आहे, त्यांच्यामधली जी चिकित्सक वृत्ती आहे, त्यांच्या आणि शिवाय लिडरशिप क्वालिटी डेव्हलप झालेली असते अभ्यासातून. तिचा परीक्षा पास व्हायला जरी उपयोग झाला नाही तरी शेतीमध्ये तिचा निश्चितपणे उपयोग होऊ शकतो. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीचे एक नेटवर्किंग आपण करू शकू का, असा प्रयत्न सर्वांना मिळून करावा लागणार आहे. SM जोशी सोशलिस्ट फाउंडेशन त्यातला एक भाग असेल, त्या साखळीमधला. आपला रोल करणारं सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानून आपण आता इथे थांबूया. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.